आपण सुरुवातीला नमनाचे 3 श्लोक घेऊन आपल्या कार्यक्रमास सुरुवात करूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमूपंथ आनंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. मागील सत्रामध्ये आणि त्यामध्ये उपासना हे प्रकरण आपण अभ्यासतो आहोत. मागील प्रकरणामध्ये मागील सत्रामध्ये अलकाताईंनी आपल्याला फार सुंदर मार्गदर्शन केलं. देवाचे प्रकार किती, मूर्ती किती, मूर्तींची पूजा कशी करायची, देवघरातल्या मूर्ती किती असाव्यात, त्यानंतर अवतार आणि संत यांच्यातला फरक किंवा अवतार कुठले, संत कुठले, या सर्वांचं छान विवेचन अलकाताईंनी मागच्या सत्रामध्ये केलेलं. आणि शेवटी हे सर्व कशासाठी करायचं, तर त्या परब्रह्माचे अनुभव घेण्यासाठी उपासना करायची आणि चराचरामध्ये जे चैतन्य भरून उरलेलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा, यासाठी ही उपासना करायची. तर या सगळ्याचा अभ्यास आपण मागच्या 2 सत्रांमध्ये केलेला आहे आणि समर्थांनीच सांगितलेलं आहे की उपासनेचा मोठा आश्रय हो, म्हणून हे 2 सत्र काही आपल्याला या उपासनेसाठी पुरी पडलेत असं होत नाही. त्यामुळे पुढची 2ही सत्र आपण या उपासनेवरतीच पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर मी जास्त वेळ न घेता अलकाताईंना विनंती करतो की त्यांनी आम्हाला पुन्हा मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी. धन्यवाद. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तयाचे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते. आणि आपण आपला जो उपासना हा विषय आपण बघतोय, त्या विषयाचं पुन्हा काही चिंतन करूया. आपल्याला काही परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी जो काही कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, वंदा त्यांची भाषा खूप छान आहे. देवाजवळ जाण्यासाठी जो आपला कार्यक्रम करायचा आहे त्या कार्यक्रमाला उपासना म्हणतात. आपल्याला देवाच्या जवळ जायचं आहे, देवामध्ये आपलं आत्मस्वरूप जे आहे किंवा आपला अहम त्याच्यामध्ये लीन करायचा आहे, हा विषय आपण बघत होतो. एकंदर उपासना कशा करायच्या हे टप्पे जे बघितले त्याच्यामध्ये लक्षात येईल की आपण प्रतिमांचं पूजन कसं करायचं ते बघितलं, जे षोडशोपचारे करता येतं. अवतारांचं पूजन बघितलं, जे लीलावतारांनी करता येतं. आणि गुणवर्णनाने, ज्याला आपण म्हणतो की अवतार जे आहेत त्यांचं वर्णन करणं, त्यांचे ग्रंथ वाचणं त्यांनी करता येतं. ईश्वराचं पूजन जे आहे ते कर्माचरणाने करता येतं. म्हणजे मला प्रत्येक कर्म ईश्वराला समर्पित करायचं आहे, त्यामुळे कर्माने केलेलं त्याची उपासना आहे. ब्रह्म आहे ते आपण बघितलं, ब्रह्महून ब्रह्माची केलेली उपासना आहे, तो विषय आपण बघितला. त्यानंतर कूटस्थाची उपासना, ज्याला आपण अहंगंड ध्यान म्हटलं. कूटस्थ जे आत्मस्वरूप माझ्या अंतःकरणामध्ये, कूट म्हणजे गूढ आहे, कूट म्हणजे ऐरणीप्रमाणे आहे,
ऐरण जसं काहीच करत नाही तसं आपण काहीही करत नाही. त्याचबरोबर ऐरणीच्या वरती अनेक गोष्टी घडतात, ती बेखबर आहे, पण तरी सुद्धा तिच्याशिवाय काही होत नाही. तसंच हे कूट तत्व आपल्या अंतःकरणामध्ये आहे. तसंच बुद्धीलाही कूट म्हणतात हे आपण पाहिलं. त्यामुळे कूटस्थाची उपासना, अहंगंड ध्यान किंवा आत्मारामाची उपासना समर्थांच्या भाष्यामध्ये हा विषय आपण बघितला. त्यानंतरचं जे पूजन आहे ते संतांचं पूजन आहे. आता संतांचं पूजन म्हणजे सगुण साकार तुमच्या आमच्यासारखे अवतार जे तुमच्या आजूबाजूला आहे. मग संत आणि ज्ञानी किंवा संत आणि सद्गुरू म्हटलंय. खूप छान फरक आपल्याला काही करता येईल का संत आणि सद्गुरूंच्या मध्ये? मला वाटतं मंदाताईंचीच भाषा वापरते तर आपल्याला सगळ्यांना समजेल. मंदाताई म्हणतात संत म्हणजे काय आहे, तर संत म्हणजे मेघांप्रमाणे आहेत. मेघ जसे बरसायला लागले तर सगळीकडे पाऊस पडतात. इथे दुष्ट लोक आहेत तिथे मी पाऊस पडणार नाही, इथे वाईट लोक आहेत तिथे मी पाऊस पडणार नाही, तिथे सावकार लोक आहेत त्यांच्यावरती पाऊस असं म्हणत नाही. तिथे समदृष्टी आहे मेघांना आणि म्हणून ते सगळीकडे पाऊस पडतात. तसंच संत म्हणजे काय असतील तर रेडीमेड कपड्यांची दुकान आहे, कुठेही जा आणि केव्हाही घ्या, तो माल आपल्यासाठी रेडी आहे. पण सद्गुरू म्हणजे काय आहेत, तर सद्गुरू म्हणजे टेलर आहेत. जेवढा कपडा आहे तेवढाच गतजन्मीचं काय कर्म आहे ते बघणार, त्यानुसारच आपल्याला साधन देणार. जेवढं साहे तितका भार करू उपदेशू, असं नेमकं आणि नेटकं आपली गतजन्मीची साधना बघून जी काही साधना पुढे चालू राहील, जी सोपी जाईल अशी साधना देणारे आहेत ते सद्गुरू आहेत. आणि म्हणून ते कपडे आपल्याला अत्यंत फिट बसतात, कारण का तर ते टेलरने शिवलेले असतात, ते माप घेऊन शिवलेले असतात. म्हणून आपल्या जीवनाच्या गतजन्मीच्या साधनाचं माप घेऊन जे आपल्याला साधना देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. आणि जो सर्वसामान्य केलेला बोध आहे तो संतांचा बोध आहे. आता या संतांचं पूजन सांगितले बरं का, खूप काकांनी सुंदर सांगितलंय की संतांच्या चरणी जाणं आहे. आता संत याचा अर्थ ज्ञानी, संत, सद्गुरू एका अर्थाने सगळे शब्द आहेत. याचा अर्थ ते सगुण साकार आहे, त्यांच्याकडे आपल्याला अहंकार बाजूला ठेवून जायचंय. कसं जायचंय? समित पाणी जायचंय. उपनिषदांतलं वाक्य आहे बरं का, समित पाणी. याचा अर्थ हातामध्ये समिधा घेऊन जायचंय. समिधा म्हणजे सुकलेली लाकडं, ओली नाही. ओली असतील तर ती जळता जळत नाहीत आणि जळली तर ती डोळे आपलेही चुरचुरतात आणि सगळ्यांचे चुरचुरतात. अगदी त्याप्रमाणे समिधा ह्याचा अर्थ कोरड्या, जे पटकन ज्या लाकडं आहेत किंवा ज्या समिधा आहेत त्या पटकन अग्नी ग्रहण करतात आणि एका क्षणात जळून जातात. तसं शरणागत बुद्धी जी आहे ती चटकन ब्रह्मीभूत होते. पण जर पूर्वग्रह दूषित असेल, अनन्य शरणागती नसेल, खरंच सद्गुरू सांगताय ते बरोबर आहे का, विश्वासच नसेल, तर मात्र ती बुद्धी शरणागत होत नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या शंका कुशंका निर्माण होतात आणि शंका कुशंका निर्माण झाल्या की लक्षात येईल आपण तत्वापासून दूर जातो. म्हणून संतांच्या चरणी जाताना आपण निशंक होऊन जावं. काकांचे खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात संतांचं चरित्र डोळ्यासमोर आणा, माऊली आणा, समर्थ आणा, नाथ आणा, तुकोबाराय आणा. ह्या लोकांनी या समाजाला इतकं भरभरून बोध केला, पण समाजाची लाकडं सुद्धा घेतलेली नाही. नाथांनी पाण्यामध्ये देह सोडला, तुकोबाराय तसेच निघून गेले, समर्थांनी स्वतःची समाधी स्वतःच निर्माण करून ठेवलेली होती, माऊलींनी तर तीही घेतली नाही. याचा अर्थ ज्यांचं संपूर्ण जीवन अत्यंत निष्काम कर्माने गेलेलं आहे त्या संतांवरती आपण निश्चित विश्वास ठेवला टाकला पाहिजे. आणि त्यांना संत म्हणतात कारण सत्तत्व जे शाश्वत तत्व आहे त्या शाश्वत तत्वामध्ये त्यांनी आपल्या अहमवृत्तीचा लय केलेला असतो. सत्तत्व ज्यांनी अखंड अंतःकरणात धरलेलं आहे ते संत आहे. आणि त्या संतांचं पूजन म्हणजे आपण मनापासून केलेलं पूजन आहे. त्यांच्या चरणी जावं आणि त्यांच्या चरणी बसून ज्ञान घ्यावं. त्यामुळे संतांचं पूजन हे आपल्या मनाप्रमाणे पाहिजे तसं करावं. वाटलं तर त्यांचं पादसेवन म्हणजे पादसंवहन करावं, पाय चेपून द्यावेत, गरज असेल ती पडेल ती सेवा त्यांच्याकडे करावी. त्या ठिकाणी किती करावी काय करावी असं काही सांगितलेलं नाहीये. पण वेगळेपणाने आपण उरू नये इतकी मात्र संतांची सेवा करायची आहे.
आणि संत आल्यानंतर बरेच वेळेला असं होतं, आपल्याकडे एखादे संत येतात तेव्हा आपण काय करतो, आधी त्या संतांकडे दुर्लक्ष करतो आणि घरातले देवच घासत बसतो. हे शास्त्राला अमान्य आहे बरं का. शास्त्र असं म्हणतं, यावेळेला देव सारावे परते, संत पूजावे आयते. देवांना बाजूला सारायचंय आणि संतांचं पूजन करायचंय. कारण नाथ महाराज म्हणतात, देव माझ्या अचेतन मूर्ती तर संत माझ्या सचेतन मूर्ती. मग जिथे देवत्व प्रगट आहे त्या संतांकडे जाणं आणि आपलं आयुष्याचं हित करून घेणं. भागवतामध्ये एक छोटी कथा आहे. ती कथा कशाच्या संदर्भात आहे मी सांगते. ती आहे गजेंद्रगड मोक्षाच्या संदर्भामध्ये. हा जो गजेंद्र आहे ना, तो आधीच्या जन्मामध्ये एक राजा आहे आणि त्याच्याकडे अगस्त्य ऋषी गेलेत. अगस्त्य ऋषी गेलेत, त्या अगस्त्य ऋषींकडे ह्यांनी पाहिलंच नाही. हा देवघरातल्या मूर्ती पूजा घासत बसला, देव घासत बसला, देवाची पूजा करत बसला. अगस्त्य ऋषी वाट बघतायत, येईल बाहेर, येईल बाहेर, येईल बाहेर. मी याच्या घरी एवढा पाहुणा आलेला आहे, आलाच नाही तो राजा बाहेर. शेवटी कंटाळून अगस्त्य ऋषी गेले आणि जाताना म्हणाले, अरे मूढा, जड अशा मूर्तींचीच पूजा करतोयस ना, त्याच्यात आनंद मिळतोय ना, तर पुढच्या जन्मी जड अशा बुद्धीत जा. म्हणून काय आहे तर ती गजयोनी आहे. लक्षात घ्या. याचा अर्थ कोणाचं पूजन करायचंय? चैतन्य जे ज्ञान स्वरूप आहे त्या चैतन्याचा, ज्ञानाचा प्रवास चैतन्याकडून चैतन्याकडे आहे आणि म्हणून संतांचं पूजन करायला सांगितलेलं आहे. मग ते आपल्याला जसं जमेल तसं करावं. प्रत्यक्ष नाही जमलं तर मानस पूजा करावी, पण पूजन मात्र करावं निश्चित आहे. संतांचं मानस पूजन केव्हाही केलं तर त्याचा परिणाम इतका पटकन आहे की आपल्याला प्रत्यक्षामध्ये ती संधी प्राप्त होते. गंमत अशी की रामाचा काळ आणि कृष्णाचा काळ पूर्ण युग आहे बरं का. रामाने गायींचं पूजन जे आहे ते मानस पूजेमध्ये केले, कारण तो 14 वर्ष वनवासात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचा जन्म वैशाकडे गोपालन अखंड करतो. जे आपण करतो ना उपासना, त्याचा परिणाम लगेच ताबडतोब आहे. हे आपल्याला या अवतारांच्या चरित्रांमध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून संतांचं पूजन हे 6व्या टप्प्यावरती येते. आणि 7व्या टप्प्यावरती सर्वाभूती ईश्वर पाहणे, आपण हा विषय 3ऱ्या ईश्वराच्या उपासनेमध्ये बघितलेला आहे. त्यामुळे सर्वाभूती ईश्वर याचा अर्थ तो सगळीकडे आहेत. याचा पुन्हा विचार आपण जो आहे तो कुठे बघणार आहोत तर आत्मनिवेदन भक्तीमध्ये बघणार आहोत. म्हणून तो पुन्हा तोच विषय आहे, म्हणून तो मी आत्ता इथे घेत नाहीये. पण तरी सुद्धा सर्वाभूती ईश्वर पाहणे, सर्वत्र तोच आहे पाहणे, म्हणजे नामरूप दिसल्यानंतर नामरूपाचा बाध करणे आणि बाध समाधीची तयारी करणे अंतःकरणाची, ही आत्मनिवेदन भक्तीचं जे स्वरूप आहे ते आत्मनिवेदन भक्तीचं स्वरूप आपण समग्र बघणार आहोत. म्हणून तो आत्ता विषय तिथेच थांबते, कारण त्याचा बराचसा अर्धा भाग आपण ईश्वर उपासनेमध्ये पाहिलेला आहे. या देवतांच्या पूजांचे प्रकार आपण बघितले. आता आज थोडं आपण लगेच नवविधा भक्तीला जाणार नाही, काही थोडा विषय आपला राहिलेला आहे तेवढा आपण बघू. आपण प्रत्यक्ष जेव्हा पूजा करतो ना तेव्हा त्या पूजेचा एक काय त्याच्या मागचा ऋषीमुनींचा विचार आहे तेवढं बघूया आपण. कारण बरेच वेळेला असं होतं की आपण उपासनेच्या गोष्टी पुष्कळ बोलतो, पण ह्या का करायच्या हेच कळत नाही आपल्याला. आणि ते का करायचं त्याचं थोडं विज्ञान बघूया बरं का. आपल्याकडे सगळे सण, सगळे उत्सव, सगळ्या उपासना ह्या जीव म्हणजे मनुष्याला केंद्रीभूत ठेवून केलेल्या आहेत. आत्यंतिक मानवाचं हित हे केंद्रीभूत आहे, त्याचबरोबर त्याचं कौटुंबिक हित जे आहे ते केंद्रीभूत आहे, समाजाचं हित केंद्रीभूत आहे आणि मग राष्ट्र केंद्रीभूत आहे. आणि म्हणून व्यष्टी समष्टी परमेष्टी हे जे समर्थांच्या जीवनाचं सूत्र आहे. एक व्यक्ती, समष्टी म्हणजे समाज, आणि व्यक्तीच्या मध्ये आणि समाजामध्ये सुद्धा परमात्मा आहे, हे परमेष्ठी, हे जे समर्थांचं सूत्र आहे तेच वेदांचं सूत्रही आहे. आपण बघूयात. ऍक्च्युली पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याकडे पूर्वी, आता एक नवीन आपल्याकडे फॅड निघाले की आम्ही चांदीचे देव आणतो, आम्ही सोन्याचे देव आणतो. आपल्याकडे पूर्वी असं नव्हतं बरं का. सगळ्या देवता ज्या आहेत घरामध्ये छोट्या मूर्ती आहेत त्या सगळ्या पंचमहाभूतांच्या असायच्या आणि त्या तशा असल्या पाहिजेत, कारण आपल्याकडे पूजा विधी सांगितलाय. आपण परवा षोडशोपचार पूजा बघितलेली, परत तिथे जाणार नाही, पण मी थोडक्यात सांगते. आपण त्या मूर्तीला आंघोळ घालतो. आंघोळ घातल्यानंतर आपली आजी किंवा आजोबा सांगतात, अरे ज्या त्या देवाला आंघोळ घातलीस ना ते पाणी तीर्थ घे बरं का, 3 पळी.
3 पळी तीर्थ घे, याचा अर्थ पंचमहाभूतांनी बनलेली ती जी मूर्ती आहे, ते जे तीर्थ आहे, याचा अर्थ ते जे 5 धातू, ते 5 मिनरल्स आहेत, ते डायरेक्ट तुमच्या पोटामध्ये जाणारे आहेत. आता व्हिटॅमिनच्या गोळ्यांची गरज आहे का? किती सोपा विचार आहे. माझं शरीर सुदृढ राहावं यासाठी हे आपल्याला तीर्थ घ्यायला सांगितलेले. छोटे छोटे आपण त्यातले अगदी म्हणजे काही उपचार आहेत ते बघूया. किंवा आपण पंचामृत घालतो देवाला, पंचामृताचं स्नान घालतो. हे पंचामृत 5 गोष्टी, दही, दूध, साखर, मध आहे, तूप आहे, या 5 गोष्टी जेव्हा समान घेतो तेव्हा आयुर्वेदाने त्याला इतकं महत्त्व दिलेलं आहे की पंचामृत जो घेत त्याला कधीही कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. निरोगी राहायचं असेल तर रोज पंचामृत घ्यावं असं आपल्याला आयुर्वेद सांगतो. मग हे आपल्यासाठी आहे का देवासाठी आहे? डॉक्टर काका नेहमी म्हणतात, जी पूजा मी करणार आहे, जर मी देवाला सुगंधी फुलं घालणार आहे, तर फुलाचा वास देवाला आहे की मला आहे? जर सुगंध मला आला तर मला बरं वाटणार आहे की देवाला बरं वाटणार आहे? मी चंदन गंध त्याला लावणार आहे, ते अत्यंत शीतल आहे. शीतल गंध लावण्याने देव शांत होणार आहे का त्या निमित्ताने मी शांत होणार आहे? लक्षात येईल, हे सगळे उपचार तुमच्या माझ्यासाठी आहेत, बाकी कोणासाठी नाहीत. आणि म्हणून शीतलता चंदन देवाला लावताना मी शीतल होणं अपेक्षित आहे. म्हणून विचार ऐसी विचारांची कामे समर्थ जे म्हणत आहेत ना, तो हा सगळा उपासनेचा टप्पा आहे. त्यानंतर आपल्याकडे आपण देवाला बघा औक्षण करतो किंवा निरांजन लावतो, नैवेद्य दाखवतो. त्या औक्षणामध्ये तर इतका सुंदर विचार आहे की आपण आरती घेणं हा शब्द आहे बघा. रोज आई देवाला पूजा वेळेला की एक निरांजन लावते आणि देवावरती ती उतरते आणि ती ठेवते आणि नमस्कार करते. ती देवाला पण आरती घेते आणि आपण पण आरती घेते. इतका साधा उपचार आहे, पण त्यामागचा विचार खूप चांगला आहे बरं का. एक तर तुपाचा दिवा किंवा तुपाचा दिवा असेल तर जास्त चांगलं, पण तेलाचा दिवा सुद्धा चालतो. हे दोन्ही दिव्यांकडे एक क्षणभर जरी बघितलं तरी योग मार्गामधली क्षणकाल का होईना त्राटक ही प्रक्रिया तिथे घडते. जिथे त्राटक ही प्रक्रिया योग प्रक्रिया कळत न कळत घडते, त्राटक जितकं परिपक्व होत जाईल तितकी आपली वाणी अत्यंत शुद्ध होत जाते. आपला प्रभाव वाणीचा इतरांवरती पडत जातो. याचं एकमेव काय शास्त्र सांगितलंय योग मार्गाने, तर ते म्हणजे त्राटक सांगितलंय. आता मला सांगा, त्या त्राटकाच्या निमित्ताने ज्या प्रपंचामध्ये तुम्हाला मला राहायचंय, किती सुंदर विचार आहे की आपले विचार जर आपल्या घरच्या लोकांनी ऐकून घ्यावे असं वाटत असेल तर निदान माझ्या वाणीचा प्रभाव पडला पाहिजे ना. मग आता हा निरांजन देवासाठी आहे का माझ्यासाठी आहे? किती किती विचार ऋषीमुनींनी विचार करून केलेले आहेत बघा. आणि म्हणून तिथे योग प्रक्रिया आहे, तिथे आर्त भावामध्ये परमेश्वराची केलेली आळवणी आहे, अष्टतात्विक भावाची जागृती होण्याची त्या ठिकाणी सोय लावलेली आहे. देवाशी पूजा करताना प्रेमाने त्याच्याशी काही संवाद करताना डोळ्यातून पाणी आलं तर अंतःकरणाचं द्रवीभवन झालं तर खूप मोठा फायदा साधकाला किंवा भक्ताला होतो. हे सगळे आपल्याला उपासनेचे फायदे आहेत. किंवा त्याचबरोबर त्यांनी म्हटले की जेव्हा आपण ती आरती करतो ना, ती आरती घेणं म्हणजे काय माहितीये का, आपण फक्त असा हात फिरवतो आणि नमस्कार करतो असं नाहीये बरं का. आरती घेण्यामध्ये ती आरती जेव्हा त्या देवाच्या पूर्ण फोटोवरती किंवा मूर्तीवरनं फिरवलेली आहे, तेव्हा शास्त्र असं म्हणतं की आरती जेव्हा त्याच्यावरनं आपण औक्षण करतो किंवा आरती करतो तेव्हा कल्पना अशी करायची की त्या देवतेचे सर्व सद्गुण त्या निरांजनाच्या त्या ज्योतीमध्ये आलेले. आणि जेव्हा आपण ती आरती घ्यायची आहे तेव्हा मनामध्ये म्हणायचे, परमेश्वरा तुझे सगळे सद्गुण जे आहेत ते माझ्या अंतरंगामध्ये रुजव बरं का, हे आत माझ्या रुजू दे. आणि त्यासाठी भगवंताच्या आरती घ्यायची आहे. मग आता सद्गुण माझ्यामध्ये रुजवायचे आहेत, ही पूजा त्याच्यासाठी आहे का माझ्यासाठी आहे? लक्षात येईल, हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत. म्हणजे इतका शास्त्रशुद्ध विचार त्या ठिकाणी दिलाय. त्यानंतरचा आणखीन एक खूप छान विचार बघू आपण आणि मग आपण पुढे जाऊ. आपण पूजा केली की देवापुढे रांगोळी काढतो, खूप सुंदर दिसते, ती दिसायला खूप छान दिसते. आपल्याला ते सजावट म्हणूनही छान दिसते. अत्यंत प्रसन्न वातावरण होतं. मांगल्याचं ते प्रतीक आहे. अनेक प्रतीक आपल्याकडे, स्वस्तिक आहे, शंख, चक्र, गदा, पद्म,
नंतर आपल्याकडे आपण कितीतरी प्रकारचे काढतो. मग त्याच्यामध्ये काय नाही, ओंकार आहे, त्याच्यामध्ये त्रिशूळ आहे, त्याच्यात डमरू आहे, त्याच्यामध्ये शिव आहे, त्याच्यामध्ये गणेश आहे. ह्या सगळ्या आपण रांगोळी काढतो. हे दिसायला सुंदर आहे, बरोबर आहे, पण मुळामध्ये रांगोळी ही कार्बनची बनलेली आहे. ती जर माझ्या दारामध्ये सकाळी उठल्याबरोबर सडा रंगोळ करून घातलेली असेल तर पूर्वीची घरं मोठी मोठी असायची. बाहेरून मुंगे, मुंगळे, डोंगळे सारखे किडे आत यायचे. आजही येतात, गुंगुरटी येतात आपल्या घरामध्ये, डासासारखी येतात. पण जर रांगोळी देवापुढे घातलेली असेल, उंबरठ्यावरती घातलेली असेल तर हे जंतू बाहेरच्या बाहेर रोखले जातात. कारण ही कार्बनची रांगोळी ओलांडून ते घरात येत नाही. याचा अर्थ घर सहज निर्जंतुक राहणं. खालून जमिनीकडून रांगोळी ते सुंदर काम करते. त्याच दाराला वरती तोरण आहे, कधीतरी लावलेलं आंब्याचं झाड, आंब्याचं तोरण सणावारी लावलेलं. नवीन लावेपर्यंत आपण जुनं काढत नाही, हे शास्त्र आहे. आंब्याच्या पानाचं वैशिष्ट्य असं आहे की ती अँटीसेप्टिक आहे आणि म्हणून त्यातून येणारा वारा सुद्धा कसा आहे, अँटीसेप्टिक होऊनच आत येतो, निर्जंतुक होतो आणि आत येतो. आणि म्हणून घरामध्ये जर एखाद्या लहान मुले पडलं, खूप पडली, खूप रक्त गेलं, तर पूर्वी आजी म्हणायची, मला आठवते, अगं काही करू नका, ती सुकलेली आंब्याची पानं काढा, हातावरती चुरा आणि त्या जखमेमध्ये पेरा, जखम ताबडतोब भरून येते. जखम भरून येण्यासाठी जशी हळद उपयोगाची आहे, जशी साधी कॉफी पावडर उपयोगाची आहे, अगदी तसंच सुकलेली आंब्याची पानं उपयोगाची आहेत, जी सतत तुमच्या माझ्या दारावरती जुन्या तोरण रूपाने आपल्याला अवेलेबल आहे. मला सांगा आता, ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला कशासाठी आहे? आपल्या जीवनासाठी आहे. आणि यासाठी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण नैवेद्य दाखवतो, काहीतरी देवाला नैवेद्य दाखवा, पूजा केली तर नैवेद्य दाखवा हा विधी आहे. तो नैवेद्य थोडासा दिला तर सगळे घरचे बालगोपाळ जवळ येतात. मला आठवते, आमच्याकडे रोज कृष्णासाठी रोज लोणी असायचं. याचा अर्थ साराचाच रोजचा नैवेद्य असायचा. नैवेद्य पण काय असावा, खूप छान आहे, सार आहे. लोणी हे जर सार असेल तर त्या साराचा नैवेद्य देवाला असला पाहिजे. अशी हा जो आपण प्रसाद दाखवतो त्यात मी अधिक विद. विद म्हणजे जाणणे, समजून घेणे, ज्ञान होणे. आणि मी याचा अर्थ समर्पित करणे. मीच नैवेद्याच्या निमित्ताने आपण काय म्हणतो, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा म्हणतो ना, व्यानाय स्वाहा. याचा अर्थ माझ्या पंचप्राणांचं नाव घेऊन मी त्याच्यावरती नैवेद्य दाखवते. म्हणजे जो काही मी तो नैवेद्य, काय साखर दाखवणार आहे, लोणी दाखवणार आहे, दूध साखर दाखवणार आहे, त्या निमित्ताने मी माझे पंचप्राण मला परमात्म्याला समर्पित करायचे आहेत. हे करतो का? कारण हा पिंड त्याला समर्पित करायचा आहे. हा पिंडच जर समर्पित केला नाही, हे सूक्ष्म प्राणच जर समर्पित केले नाहीत, काय उपयोग आहे? नुसतीच कृती करायची. आपण असे असे हात करतो, त्याला आरतीला पण त्यालाच हात करतो आणि नैवेद्याला पण त्यालाच हात करतो आणि आम्ही नुसतंच खातो. याचा अर्थ हे पंचप्राणासकट मी तुला समर्पित आहे, हा या भावाने जर त्याला दिलं तर तो खरा नैवेद्य होईल ना. नामदेवांचा खाल्ला, तुमचा आमचा नाही खात ना तो. पण मग निदान भाव तरी मला त्याच्या मागचा समजून घेतला पाहिजे की नाही? तो भाव आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि हे सगळं जे काही आहे ते आपल्याला करून काय आहे तर ते या ठिकाणी आपल्याला समजून उमजून या ठिकाणी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे काही मोठी पूजा असेल तर आपण बघा नारळ फोडतो. खूप छान आहे बरं का नारळ. असं म्हटलं की केळी आणि नारळ ह्या दोन गोष्टी परमेश्वराच्या पूजेला लागतातच. मी म्हटलं की दोन अशा आहेत की एक तर नारळ, केळी 12 महिने मिळतात आणि नारळही 12 महिने मिळतात. दुसरं म्हणजे दोन्ही सोलल्याशिवाय आतलं काही मिळत नाही. याचा अर्थ दोन्ही मुळात पवित्रच आहे. नारळ हे आपल्या देहाचं प्रतीक आहे. घट, त्या घटावरती तो नारळ ठेवला जातो. श्रीफळच म्हणतात त्याला. श्री म्हणजे ऐश्वर्य देणारं, कारण बुंद्यापासून टोकापर्यंत सगळं ते ऐश्वर्यच देतं आपल्याला. हा नारळ फोडणं याचा अर्थ तुमचा माझा देहभाव, आपली अविद्या, अज्ञान फोडणं आहे. या नारळाच्या आतमध्ये खोबरं आहे, भक्तिरूपी अत्यंत मधुर पाणी आहे. पण हे जे खोबरं आहे ना, विज्ञानाने खूप छान सिद्ध केले. 1 इंच खोबरं जर आपण प्रसाद म्हणून खाल्लं बाकी सगळ्या दिवसभरापेक्षा सुद्धा, त्याचा परिणाम काय आहे?
तर लहान मूल जसं दिवसभर मातेचं आपलं स्तनपान करतं, त्याला जसं सगळं सकस आहार त्या मातेच्या स्तनपानातून मिळतो, तेवढं सगळं सकस आहार कशामध्ये आहे, ते 1 इंच खोबऱ्यामध्ये आहे. म्हणून मग तो नारळ फोडला की आपण नारळ घालून आपला स्वयंपाक करतो, किंवा तो नारळ मग उपम्यावरती घाला, पोह्यावरती घाला, पण तो खा. आता इथे इतकं विज्ञान आहे, म्हणजे आपल्या पूजेच्या उपचारामध्ये ऋषी मुनींनी हा सगळा वैज्ञानिक विचार बसवलेला आहे. पण तो वैज्ञानिक विचार प्रत्येक वेळेला विज्ञान विज्ञान कुठे सांगत बसणार, आणि म्हणून त्याला एक धार्मिक बंधन दिलं की हे पाळायचं. पण आपण ते सगळंच उडवून लावतोय आता. आणि त्यामुळे पूजा करतानाचा हा जो विधी आहे, प्रत्येक विधीला आता सगळं आपल्याला एवढं बघणं शक्य नाही, कारण आपल्याला आज बराच पोर्शन पल्ला गाठायचा आहे. पुढच्यापर्यंत आपल्याला नवविधा भक्ती संपवायची आहे, त्यामुळे खूप मोठा पोर्शन माझ्या पुढे आहे. पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये काही विचार आहे, आणि तो वैज्ञानिक विचार आहे. ऋषीमुनींनी विचारांनी ही उपासना आपल्याला दिलेली आहे, आणि म्हणून तेवढ्या विचारांनी जर आपण ऐसी ही विचारांची कामे, जर विचारांनी हे कर्म केलं तर ते योगाच्या उंचीवरती जाईल. आणि ती उपासना यदेव करोती तदेव वीर्यवत्तर भवती. कशी आहे ती? विद्यया करोती. जाणीवपूर्वक केलेली उपासना ही अत्यंत बलवान असणार आहे, असं आपल्याला उपनिषद, छांदोग्य उपनिषद सांगतं. त्यामुळे काही उपचारांचा विषय आपण या ठिकाणी बघितला. आणि मग यानंतर प्रश्न असा आहे की आपल्याला नवविधा भक्ती बघायची आहे, पण नवविधा भक्तीच्या आधी आणखीन एक विषय आपल्याला बघायचा आहे, कारण त्याच्यामध्ये काही उपचार दिलेत बघा. एक पूजा करताना म्हणजे जानवं का घालायचं, नंतर 3 भस्माचे पट्टे का ओढायचे, नंतर कापूर का जाळायचा, किंवा पिंपळ वृक्ष म्हणजे काय. आता हे जे तिथे दिलेलं आहे ना, ते मी त्याच्यावरती फारसं प्रकाश टाकणार नाही, कारण ते तुम्हाला PDF मध्ये दिलेलंच आहे. ते तुम्ही वाचा, आणि काही शंका असेल तर मला विचारा. पण आपला आजचा पुढचा विषय आहे की ज्या ईश्वराची उपासना आपण करतो तो ईश्वर षडगुणेश्वर आहे. मग हे षडगुणेश्वर ईश्वर जर असेल तर त्या षडगुणेश्वर ईश्वराला आपण भगवंत म्हणतो. भग याचा अर्थ सद्गुण. भग म्हणजे सद्गुण. ईश्वराकडे किती सद्गुण आहेत? 6 सद्गुण आहेत. या 6 गुणांनी, जो सद्गुणांनी परिपूर्ण आहे, त्याला भगवान म्हणतात. तर या भगवंताची, की भगवान किंवा भगवंत म्हणतो, आता ती देवी असेल तर तिला भगवती म्हणतो. म्हणून भगवती असू दे, भगवान असू दे, आपण त्याचं पूजन करतो. मग आता हे पूजन, परवाच आपण बघितलं, आपण मूर्तीचं पूजन करतो का सद्गुणांचं पूजन करतो? तर आपण त्या सद्गुणांचं पूजन करत असतो. आणि म्हणून उपासक, उपासना आणि उपास्य दैवत या त्रिपुटी आहेत. आणि या त्रिपुटीची फलश्रुती कुठे आहे? तर उपास्य दैवताच्या सद्गुणांचं अवतरण उपासकामध्ये होणं. मग आता हा भगवंत किती आहेत? 6 गुणांनी युक्त. पहिलं म्हटलं यश. यश याचा अर्थ तो यशवानच आहे, त्याला अपयश माहितीच नाही. आपण एक दिवस विचार केला होता बघा, राम आणि कृष्ण 2 अवतार आपण विचार बघितला. राम संपूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये कधीही हारलेले नाहीत, आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही रडलेले नाहीत. याचा अर्थ एक अखंड यशस्वी आहे आणि एक अखंड आनंद स्वरूप आहे. आता मला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मला यश पाहिजे असेल, तर तो यशस्वी आहे, आणि म्हणून त्याला मला अंतःकरणात धरलं पाहिजे. मग त्याचा यश त्याच्या केवळ संकल्पानी सगळं काही होतं. तुमच्या माझ्या संकल्पानी काही होतं का? नाही होत ना. आपल्या संकल्पानी काहीच होत नाही. किती करायचं म्हटलं तरी आपल्याला होत नाही. भले उपासना केली तरी उपासना सुद्धा फलद्रूप होईल की नाही आपल्याला सांगता येत नाही. आणि याचसाठी ईश्वराचा संकल्प जो आहे तो परिपूर्ण आहे. हे सगळं सृष्टीचक्र एकोम बहुस्याम बस त्यांनी नुसता संकल्प केला आणि विश्वाची निर्मिती झाली, आणि म्हणून त्याला यश आहे. यशाने परिपूर्ण तो असल्यामुळे त्याचा पहिला गुण यश आहे. दुसरा गुण जो आहे तो श्री म्हणजे वैभव आहे. किती प्रकारचं वैभव आहे? आपल्याला वाटतं फक्त धन म्हणजेच वैभव, असं नाहीये बरं का. बुद्धीचं वैभव आहे, धनाचं वैभव आहे, गोधन वैभव आहे, पशुधन तेही आहे, धान्य जे आहे तेही काय आहे? तर ऐश्वर्याचं आहे. आपलं घर भरपूर माणसांनी भरलेलं असणं, नातेवाईकांनी एक भरलेलं घर असणं, घराचं गोकुळ असणं, हे कुटुंबाचं वैभव आहे. आमचे मारुती बुवा नेहमी सांगायचे बरं का,
मारुती बुवा म्हणायचे, घरातली आजी असेल ना, तर तिने कोणाचं म्हणे उपासना करावी, तर तिने भगवान गोपालकृष्णाची उपासना करावी. आणि ती कशी करावी, की तो गोकुळात आहे असं समजून करावी. गोकुळातल्या श्रीकृष्णाची उपासना केली की घराचं गोकुळ होतं. म्हणजे घरात लहान लहान मुलं छान आनंदाने राहतात. आजी असते, आईवडील असतात, काका काकू असतात, मामा मामी असतात. हे जे सगळं घराचं गोकुळ होणं, याचा अर्थ घरामध्ये राहणं, एकमेकांना समजावून घेणं, सगळ्यांना आपलंसं करून राहणं, हे काय, हे वैभवच आहे. पण किती प्रकारचं वैभव आहे. धनाचं वैभव आहे, सुवर्ण वैभव आहे, चांदीचं वैभव आहे, भूमीचं वैभव आहे, घरामधली भांडी वैभव आहे. किती गोष्टी आज आपण म्हणतो ना, घरामध्ये उत्तम प्रकारचं फर्निचर वैभव आहे. किती प्रकारचं हे सगळं श्री आहे. आणि ही श्री जी आहे, ही सगळी श्री तो वैभव पूर्ण आहे. आणि म्हणून जर त्याला आपण आधी धरलं अंतःकरणामध्ये, तर त्याच्या कृपेने आपल्याला मिळतं. म्हणून सज्जनगण मासिकावरती पूर्वी एक वाक्य असायचं, ते म्हणजे लक्ष्मी नारायणाच्या चरणी बसते. आणि म्हणून काय करा, त्या नारायणाला तुम्ही अंतःकरणात धरा, म्हणजे ती आपोआप तुमच्याकडे येईल. आपण लक्ष्मीच्या मागे जातो. समर्थ म्हणतात, नारायणाला धरलं तर लक्ष्मी तुमच्याकडे येईल. पण नारायण नाही, लक्ष्मीला धरलं तर ती येईल, पण ती उभी आहे ना, ती कधी जाईल सांगता येत नाही, कारण ती चंचल आहे, कारण ती माया आहे. तो मात्र स्थिर आहे, ती त्याच्या स्वाधीन आहे. म्हणून ती ज्याच्या स्वाधीन आहे त्यालाच आपलंसं करा. मग त्याचा गुण सांगितलाय, श्री म्हणजे वैभवपूर्ण, ऐश्वर्यपूर्ण असा तो आहे. तिसरं आहे औदार्य. औदार्य म्हणजे किती उदार आहे तो. व्यवहारामध्ये आपण थोडंसं काही दान करतो आणि त्याचा डंगोरा पिटतो. आजकाल तर आपण बघतोय, राम जन्मभूमीसाठी जो येतो तो चेक देतो, आणि चेक दिला की पहिले चेक देताना माझा फोटो. याचा अर्थ मी देणारा श्रेष्ठ आहे, ज्याला देतोय त्या रामापेक्षा. गरज आहे का? त्यांनी आपल्याला काय काय दिलंय. त्यांनी संपूर्ण नरदेह इतका उत्तम अव्यंग दिलेला आहे, सगळे भोग भोगण्यासाठी. हे सगळं विश्व दिलंय. एवढ्या प्रकारचे फळ धान्य निर्माण केलंय, किती प्रकारचं सुख निर्माण केलं. आणि एवढं करून मी केलं असं ईश्वर तत्व म्हणतं का? त्याचं औदार्य कुठे, आणि आपलं औदार्य नसणारे आपण कुठं? कुठेच मिळ नाही. मग मी एवढंसं काही दिलं तर 10 वेळा बोलत असेल, तर मी खरंच भगवंताची उपासना करते का? कारण तो औदार्य त्याच्याकडे आहे, आणि माझं मी 10दा बोलून दाखवते, मी एवढं दिलं, मी एवढं दिलं, मी एवढं दिलं, मी एवढं दिलं. चालेल का? नाही. त्याचा अर्थ त्याचं औदार्य समजलं पाहिजे. काय कीर्ती त्याची आहे, विलक्षण आहे. त्याचं सगळंच विलक्षण आहे. दिसत नसला तरी सुद्धा तो करून दाखवणारा आहे. आणि आम्ही खूप तो बोलतो, पण प्रत्यक्ष आमच्या हातून काहीच काय होत नाही, क्रिया घडत नाही. आणि म्हणून औदार्य त्याच्याकडे. ज्ञान स्वरूप तो आहे. ईश्वर ज्ञानाने परिपूर्ण आहे. तो नित्य ज्ञानी आहे, तो सर्वज्ञ आहे. एकही गोष्ट त्याला माहिती नाही असं नाही. आणि म्हणून देवाला काही कळतच नाही. एखादी गोष्ट आम्ही गपचूप करतो, अशी गपचूप गोष्ट होतच नाही, कारण आतमध्ये तो बसलेला आहे. म्हणून त्या विष्णू आपण जे पुरुष सूक्त म्हणतो त्याच्यामध्ये म्हटलंय, सहस्त्र शीर्ष पुरुष. त्याला किती मस्तक आहेत, जेवढी 84 लक्ष योनी मस्तक त्याचीच आहेत, त्यावेळी डबल नेत्र त्याचेच आहेत. इतक्या सगळ्या नेत्रांनी तो बघतोय. त्याच्यापासून काही लपून राहणार आहे का? मला असं वाटतंय मी डोळे मिटून काम करतो, मांजरीला वाटतंय मांजर डोळे मिटून दूध पिते, पण त्याचे डोळे उघडे आहेत. त्यात सगळ्यांना कळते की मांजर दूध पिते. तुम्ही आम्ही सगळे व्यवहारामध्ये मांजरीसारखे डोळे मिटून व्यवहार करतो. पण ईश्वर ज्ञान स्वरूप आहे, सर्वांच्या हृदयांतरामी आहे, सर्वांतर्यामी आहे. आणि जो सर्वांतर्यामी आहे त्याला काही कळलं नाही, कळणार नाही का? आपल्या मनामध्ये आलेला एखादा सूक्ष्म विचार सुद्धा त्याला कळतो. तुकोबारायांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे खूप छान. त्यांच्याकडे एक भक्त आला म्हणे, आणि तो तुकोबारा एका भक्ताकडे गेले. भक्ताकडे गेल्यानंतर भक्ताच्या मनामध्ये आला, आज मी देवाची पूजा कशी करतो जरा माझ्या गुरुदेवांना दाखवूया. आणि म्हणून तो पूजाच करत राहील, आलाच नाही बाहेर. तुकोबाराय म्हणतात, आत्ता येईल मग येईल, आत्ता येईल मग येईल, आत्ता येईल, आलाच नाही. शेवटी म्हणाले, बरं झालं, चला आता निवांत वेळ मिळाला, मी पांडुरंगाचं नाव घेतोय. मी पांडुरंगाचं नाव घ्यायला सुरुवात केली.
बराच काळ हे आपल्या पांडुरंगाच्या नामामध्ये दंग झाले, यांची नामसमाधी लागली. एक अर्ध्या एक तासाने तो भक्त आणला. महाराज कधी आला होता? अरे तुझं पोर डब्यातला लाडू खात होतो ना तेव्हा मी आले. नाही महाराज, मी पूजा करत होतो. आपण कधी आलात? तुझ्या आणि तुझ्या पत्नीचं भांडण चाललं होतं ना तेव्हा मी आलो. अहो नाही महाराज, मी पूजा करत होतो. तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. तुकोबाराय शांतपणे म्हणतायत, तू तुझ्या पुतण्याच्या लग्नाचा बस्ता बांधायला बाजारात गेला होतास ना तेव्हा मी आलो. एवढं ऐकलं आणि भक्ताच्या लक्षात आलं, पूजा करत असताना त्याच्या मनामध्ये जे जे काही विचार आलेले होते ते सगळे तिथे तुकोबारायांना कळले. कारण सर्वांतर्यामी आत बसलेला आहे, तिथून काही लपलं जात नाही. संवेदनाशील अंतःकरण त्याच संतांचं आहे ज्यांनी सत्तत्व अंतर धरलेलं आहे, असे तुकोबाराय आहेत. हे ज्ञानस्वरूप असणं आहे. आम्ही आहोत का? तुम्ही आम्ही नाही, तर आपल्याला उपासना योग्य नाही. भगवंताची भगवंत म्हणून केलेली उपासना आपण करत नाही आहोत. आपल्याला अजून सुधारायचं आहे, हे आपल्याला समजून घ्यायचंय. पुढे 5वं वैराग्याने पूर्ण. आपण वैराग्य परिपूर्ण बघितलं. त्यांनी एवढं सगळं निर्माण केलं, पण मी केलं असं तो कधीच म्हणत नाही. आणि मी एवढंसं काहीतरी केलं तर 10 वेळा बोलतो. मी एक अर्धा काहीतरी कुठेतरी पानाचं काहीतरी लिहिते आणि सगळ्यांना दाखवते, मी हे लिहिलं, मी हे लिहिलं, मी हे लिहिलं, मी हे लिहिलं, मी हे लिहिलं. आणि समर्थ म्हणतायत, एवढा अख्खा दासबोध लिहिला तरी सुद्धा समर्थांचं म्हणणं असं आहे की कोणी लिहून घेतलं? रामाने माझ्याकडनं लिहून घेतलं. कर्तृत्व समर्थ घेतच नाहीयेत त्याचं. याचा अर्थ संत कर्तृत्व घेत नाहीत आणि आपण कर्तृत्व घेतल्याशिवाय राहत नाहीत, कारण आपल्याकडे वैराग्य नाही. जिथे वैराग्य आहे त्यांना नक्की माहिती आहे, कारण तिथे अतिंद्रिय अनुभव आहे. जिथे अतिंद्रिय अनुभव आहे तिथे कळतं की मी करता नाहीये. मग हे जर मला कळून घ्यायचं असेल सगळं उपासनेचे हे बारकावे, भगवंताचं स्वरूप, तर मला वैराग्य मानवलं पाहिजे. म्हणून ईश्वर वैराग्याने परिपूर्ण आहे. तो किती गोष्टी करतोय, त्यांनी किती गोष्टी आपल्याला दिल्या. सुवर्णाच्या खाणीच्या खाणी दिल्या, चांदीच्या खाणी दिल्या, तांब्याच्या खाणी दिल्या, पितळ्याच्या खाणी दिल्या, हे विविध प्रकारची धान्य दिली, तरी सुद्धा मी दिलं असं तो म्हणतच नाही ना. देऊन पण करू न करता आहे तो. हे त्याचं वैराग्य आहे. आणि आता आपलं वैराग्य आपणच तपासावं, त्याविषयी न बोलणं बरं. पण भगवंताचा हा गुण मला समजून घेऊन तो माझ्या अंगामध्ये मला बाणवता आला पाहिजे, यासाठी उपासना आहे. आणि 6वं जे ते ऐश्वर्य, ते श्रीमध्ये चाले. काहींनी ऐश्वर्य मानले, काहींनी धर्म मानले बरं का. माऊलीने 6वा जो षडगुणेश्वरचा जो आहे तो धर्म मानलेला. पण काहींनी ऐश्वर्य मानले, काहींनी धर्म मानलेले. आता इथे ऐश्वर्याचा सगळा विचार आपण तिथे श्रीमध्ये केलेलाच आहे. आणि म्हणून ईश्वराचं ईशनत्व निर्माण करण्याची त्याची क्षमता केवळ संकल्प आहे, आपण बघितलं. ते आपल्याजवळ नाहीच आहे, पण ते त्याचं ऐश्वर्य आहे. आणि त्याचबरोबर धर्म, धर्म याचा अर्थ आपण बघितलं की स्वधर्म याचा अर्थ स्वकर्तव्य. तो अत्यंत कर्तव्याला जागणार आहे. तिथे पळापळी वगैरे काही नाही. रामाने पूर्णपणाने कर्तव्य केलेले, कृष्णाने पूर्णपणे कर्तव्य केलेले, शिवशंकर पूर्णपणाने कर्तव्य करतात. गुरु दत्तात्रय नित्य अवतार आहे, अखंड काम चालू आहे. आजही संपलेला अवतार नाही, काम चालूच आहे. ब्रह्मदेव निर्मितीचं काम अखंड त्याचं करतोच आहे. देव देवता सुद्धा त्यांचं कर्म उत्तम करतायत, म्हणजे धर्म कर्म त्यांचं चालू आहे. ऐश्वर्याने परिपूर्ण असं चालू आहे. मग हे जर त्यांचे सद्गुण असतील तर त्या सद्गुणांचा विचार असा ईश्वर आहे. आणि ते जाणून घेऊन जर मला उपासना करता आली तर ती उपासना कशी आहे, तर ती फलद्रूप होणारी उपासना आहे. कारण ती गुणांची उपासना आहे. ते सद्गुण मला माझ्यामध्ये जाणीवपूर्वक उतरावे. आणि म्हणून ईश्वराचे हे 6 गुण जे आहेत ते दिलेले आहेत. आणि म्हणून ईश्वरावरची निष्ठा पाहिजे. आणि ईश्वराची निष्ठा म्हणजे शेंडी तुटो किंवा फारंबी तुटो, काय वाटेल ते होऊ दे, मी तुझे पाय सोडणार नाही. आपली डळमळीतच असते. जरा संकट आलं की आता या देवाकडून दुसऱ्या देवाकडे जावं का असं वाटत असतं आपल्याला. असं काही करायचं नाही. असं आपल्याला काहीही करायचं नाही. आपल्याला निवांतपणाने काय करायचं आहे, तर एकाच जे काही आपलं उपास्य दैवत आपण निवांत धरलेलं आहे, तर ते धरलेल्या उपासनाकडे त्या देवाचाचीच आपल्याला काय करायचे आहे, तर ते पूजन करायचं आहे आणि उपासना करायची आहे. आणि म्हणून आज आपण भगवंताचे षडगुणेश्वर ईश्वर म्हणजे काय तो पाहिला. आणि तो का पाहिला, कारण का ते तिथे उपासनेचं मर्म आहे म्हणून पाहिजे.
आता आपण थोडे कुठे येऊया, तर ते म्हणजे नवविधा भक्तीवरती येऊया. नवविधा भक्तीचे खूप सविस्तर विचार आपल्याला दासबोधामध्ये करायला मिळेल. नामसाधन भक्ती आपण समग्र बघणार आहोत, अगदी समग्र. पुढची कदाचित थोडी कमी जास्त झाली तरी हरकत नाही, पण नामसाधन मात्र आपण शास्त्रशुद्ध भक्ती अत्यंत बारकाव्यासकट बघणार. आज आपण सुरुवात करूया थोडी नवविधा भक्तीची. नवविधा भक्ती कुठून आलेली आहे, तर ती भागवतामधून आलेली नवविधा भक्ती समर्थाने घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम. त्याच्यामध्ये मग त्यानंतरने अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आता ही जी काही सगळी नवविधा भक्ती आहे, या नवविधा भक्तीमध्ये एक क्रम आहे बरं का, साधा क्रम आहे. तुमचा आमचा जसा व्यवहार आहे तसा तो क्रम आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची तुम्हाला आम्हाला सवय आहे. ज्या गोष्टीची तुम्हाला आम्हाला सवय आहे तेच शास्त्रांनी तुम्हाला मला सांगितलेलं आहे. आपण मला वाटतं एक दिवस हा विचार पाहिलेला होता. व्यवहारामध्ये माझी एक मैत्रिणी छान एखादा पदार्थ करते, ती मला देते, मी तो खाते, मला तो आवडतो. मी तिला विचारते, अगं तू कसा केलास? ती मला रेसिपी सांगते, ती रेसिपी मी लक्षात ठेवते. दुसऱ्या दिवशी मी ती करते, तो पदार्थ तिलाही देते, दुसऱ्या मैत्रिणीला देते, ती मला विचारते रेसिपी कशी केली. आता आधी जे मी श्रवण केलेलं होतं ते मी तिला कीर्तन सांगते, म्हणजे मी तिच्याकडून ऐकलेली रेसिपी, जे श्रवण केलेलं होतं ते कीर्तन मी दुसरीला ऐकवते. ती रेसिपी मी लक्षात ठेवलेली असते, याचा अर्थ ती मी स्मरणात ठेवलेली असते. त्याच्यासाठी मी बाजारात गेलेली असते, सगळं गोळा करून आणलेलं असतं अर्चनासाठी, हे आणणं ते आणणं ते आणणं ते आणणं, प्रत्यक्ष कृती करणं, मग कृती केल्यानंतर ते सगळ्यांना देणं. हा सगळा जो व्यवहार आहे तुमचा आमचा, तो तुमचा आमचा व्यवहार जो संतांनी शास्त्रामध्ये बसवलेला आहे, ती भागवतातली नवविधा भक्ती आहे, जी समर्थांनी घेतलेली आहे. त्यातलं श्रवण भक्ती जी आहे ती पहिली आहे. आपलं शिक्षण क्षेत्र सुद्धा श्रवणावरती आधारित आहे बरं का. आपण भाषा बोलायला शिकतो, ऐकून शिकतो, तेच ते शब्द आपल्या कानावरती पडतात आणि मग आपल्याला त्याचा अर्थ उमजत जातो. हे जे उमजणं आहे हे आपल्याला ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला सुरुवातीला ज्ञान होतं. आणि म्हणून उपनिषदही म्हणतात, काय म्हणतात, तर ते शब्द ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म आहे म्हणजेच ब्रह्म हे ज्ञानस्वरूप आहे, आणि ब्रह्मज्ञानस्वरूप असल्यामुळे शब्दच आपल्याला ज्ञान करून देतं. आता ही श्रवण भक्ती केव्हा होते? श्रवण, आपला नवविध भक्तीचा विचार करायचा, आपल्याला श्रवणाचा फक्त नाही विचार करायचा आहे. पण आपल्याला आत्ता असं वाटतंय की श्रवण म्हणजे केवळ ऐकणं, असं नाही आहे बरं का. केवळ ऐकणं म्हणजे श्रवण नाही, तर पंच ज्ञानेंद्रियांनी जे जे ग्रहण केलं जातं त्याला श्रवणच म्हणतात. आपण वाचतो, वाचूनही आपल्याला कळतं, गंधानेही कळतं, ऐकूनही कळतं, रसनेनेही कळतं, स्पर्शानेही कळतं. जिथे जिथे ज्ञान बाहेरून होऊन आत येतं ते सगळं काय आहे? श्रवणच आहे. म्हणून श्रवण हे अत्यंत व्यापक आहे. पण शास्त्रांनी एक श्रवणाची व्याख्या केलेली आहे, आणि ती व्याख्या कोणती आहे, तर अद्वैताला अनुकूलतेचा स्वीकार आणि त्याच्या विरोधामध्ये असणारं जे काय आहे त्याचा त्याग, याला काय म्हटलेले? श्रवण म्हटलेलं आहे. म्हणजेच ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मेव नापराहा, हा जो अध्यात्माचा पाया आहे, हा जो मूल मंत्र आहे, त्या मूल मंत्र अंतःकरणामध्ये रुजवून घेणं, तो काय आहे, तर बुद्धीचा तसा पक्का निश्चय करणं, त्याला श्रवण म्हटलेलं आहे. आता लक्षात येईल की श्रवणामध्ये विशेषत्वाने काय श्रवण करायचं आहे? काही श्रवण करायचंय का? श्रवण भक्तीमध्ये समर्थ म्हणतात हेही ऐका, तेही ऐका, तेही ऐका, तेही ऐका, ते अगदी बरोबर आहे, हे ऐका ते ऐका, बरोबर आहे. पण नुसतं ऐकणं म्हणजे श्रवण आहे का? तर नाही. श्रवण भक्तीची व्याख्या करताना समर्थ असं म्हणतात, ऐसे हे अवघेची ऐकावे, सार शोधून घ्यावे, असार ते त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. याचा अर्थ जे ऐकलेलं आहे त्यानुसार जिथे क्रिया पूर्ण होते त्याला श्रवण भक्ती म्हटलेलं आहे. मी उदाहरण नेहमी देते, वर्गामध्ये मी शिकवते, शाळेमध्ये शिक्षिका होते, त्यामुळे शिकवताना कधीतरी मी एक दिवस असं बोलताना वाक्य व्याकरण शिकवत होते. व्याकरण शिकवताना मी म्हटलं, मला तहान लागली आहे.
भाषेच्या संदर्भात मी ते शिकवत होते. मला तहान लागली असं मी वाक्य भाषा शिकवत होते. वर्गामध्ये 50 मुलं होती, तर सगळ्यांनी ते वाक्य ऐकलं होतं. पण त्यातले एक पोर पटकन उठलं आणि त्यांनी त्याची वॉटर बॅग आणली आणि माझ्या टेबलावरती आणून ठेवली आणि त्याला वाटलं, बाई तुम्हाला खरंच तहान लागली, हे पाणी घ्या, माझं उष्ट नाहीये म्हणाल. मला सांगा, श्रवण भक्ती कोणी खरी केली? मला तहान लागली आहे, वर्गातल्या 50 मुलांनी वाक्य केवळ ऐकलं, पण एका मुलाने त्याची वॉटर बॅग आणली आणि माझ्या टेबलावरती ठेवली आणि तो म्हणतो, बाई हे पाणी द्या. मला वाटतं वाक्य ज्याने ऐकून क्रिया पूर्ण केली, पुढची कृती पूर्ण केली, त्याला अनुलक्षून ती श्रवण भक्ती आहे. आता मला सांगा, अनेक ग्रंथ आपण वाचतो. काकांचे कितीतरी ग्रंथ वाचले, गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन रोज वाचतो. महाराजांनी किती गोष्टी आपल्याला काही सांगितलेल्या आहेत, काय काय सांगितलेलं आहे. आम्ही फक्त वाचतो, आचरणात आणतो का? मग आम्ही श्रवण भक्ती करतो का? आता लक्षात येईल की ऐसे हे अवघा ऐकावे, सार शोधून घ्यावे. त्यातलं सार घ्यायचंय, जे नको ते टाकून द्यायचंय. याचा अर्थ विवेक मला वापरला पाहिजे, माझ्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. परमात्मे प्राप्तीच्या आड जे जे काही येतं, ज्या ज्या माझ्या सवयी येतात, जे जे विषय येतात, ते विचारांनी मला त्यागले पाहिजेत. मला प्रपंच त्यागायचा नाहीये, त्याची आसक्ती त्यागायची आहे. मला कर्म त्यागायचं नाहीये, त्या कर्मावरचं कर्तृत्व त्यागायचंय. मला कोणती माणसं त्यागायची नाहीये, त्या घरातल्या माणसांच्यावरती अत्यंत प्रेम करायचंय, पण त्यातलं ममत्व काढायचंय. याचा अर्थ परमेश्वर प्राप्तीच्या आड जे जे येतं ते मला विचारांनी बाजूला करायचंय. याला विवेक म्हणतात. मग आता हा विवेक काय आहे? हा विवेक म्हणजे श्रवण भक्तीने मला मिळणार आहे. आणि म्हणून श्रवणामध्ये समर्थ म्हणतात, ऐसे हे अवघेचे ऐकावे, सार शोधून घ्यावे, असार ते त्यागावे. म्हणजे योग्य ते घ्यायचंय, अयोग्य ते त्यागायचंय. याला श्रवण भक्ती म्हटलेले आहे. आता अशी श्रवण भक्ती केल्यानंतर मग दासबोध वाचूया, गाथा वाचू, नामदेवांची गाथा वाचू, नाथांचं वाङ्मय वाचूया किंवा समर्थांचं वाङ्मयाचं काही वाचूया. पण त्याच्यातून जशी भक्ती आणि उपासना करायची सांगितली तशी आपण करायला पाहिजे. कारण मला भक्त व्हायचंय, अजून मी उपासकच झालो नाहीये, अजून उपासनेचाच आपला विचार चाललाय. विभक्त नव्हे तो भक्त, अशी समर्थ व्याख्या करतायत. तिथपर्यंतच्या प्रवासासाठी मला काय काय करायचंय, तर मला पहिल्यांदा श्रवणाने समजून घ्यायचं. मग श्रवण कुठपर्यंत करायचं? दासबोधामध्ये श्रवणाचे 5 समास आहेत. तो 4थ्या नवविधा भक्तीपासून श्रवण सुरू होतं. काय काय ऐकावं सांगितले. मग 7व्यातल्या पुन्हा 8 आणि 9 मध्ये पुन्हा श्रवण भक्ती सांगितले. 17व्या दशकामध्ये पुन्हा समर्थ आपल्याला त्या ठिकाणी श्रवण भक्ती सांगतात. आणि त्या श्रवण भक्तीची फलश्रुती सांगितली बरं का, फार महत्वाची आहे. आमच्या अक्का इतक्या सुंदर सांगायच्या, अक्का वेलणकर, ज्या शिवथर गळीमध्ये दासबोध सखोल अभ्यास घ्यायला यायच्या. भयंकर दासबोधाचा अभ्यास खूप छान होता. त्या म्हणायच्या, ही सगळी श्रवण भक्ती कशासाठी? श्रवण भक्तीची फलश्रुती कुठे? तर समर्थांच्याच ओवीमध्ये सांगायचं, मूळ मायेचे शेवटी. म्हणजे मूळ माया म्हणजे जिथून विश्वाची उत्पत्ती सुरू झाली. मग ते तत्व माझ्या अंतःकरणामध्ये कुठे आहे? अहमचं स्फुरण असणारं आत्मस्वरूप कुठंसत, तिथपर्यंत मला जायचंय. मूळ मायेचे शेवटी हरिसंकल्प मुळी उठी. याचा अर्थ तिकडे हरीचा संकल्प उठला, एकोम बहुश्याम. तसं रोज माझ्या आतमध्ये एक संकल्प उठतो. आता चहा, आता जेवण, आता मित्राशी गप्पा, आता अंघोळ, आता जरा कोणाला तरी ओरडूया, आता कोणाला तरी माझं सामर्थ्य दाखवूया. हे असं रोज स्फुरण आहे. मूळमायेचे शेवटी आपल्या आतमध्ये जी मूळमाया कुटस्थ आहे तिथं सतत अहम अस्मीचं स्फुरण आहे. आणि तिथं काहीतरी संकल्प उठतोय. आणि तो तिथे संकल्प उठला की असं श्रवण झालं पाहिजे की परिणामी अक्का म्हणायच्या, उपासने योगे मिठी तेथे घातली पाहिजे. तिथे तो संकल्प निर्माण झाला की अरे चहा प्यावासा वाटलाय का? आता माझ्या रामाला चहा प्यावासा वाटलाय बरं का. रामा तुला चहा हवाय का? थांब जरा देते बरं का. तुला चहा देते, मला चहा नाही. जेव्हा असं वाटतंय का? रामा तुला भूक लागली वाटतं.
याचा अर्थ स्फुरण झालं की तिथे कोणाचं स्फुरण झालं पाहिजे, तर रामाचं झालं पाहिजे. म्हणजे रामाच्या स्मरणाने त्या संकल्पाला तिथंच मिठी घातली पाहिजे जिथे तो संकल्प स्फुरतो, तिथे म्हणजे परावाणीमध्ये, म्हणजेच मूलाधार केंद्रापाशी. याचा अर्थ माझ्या आतमध्ये संकल्प निर्माण होतो हे तरी कळलं पाहिजे. हे कळण्यासाठी मला अंतर्मुख झालं पाहिजे. अंतर्मुख होण्यासाठी कधीतरी मला डोळे मिटून बसलं पाहिजे. त्या लक्षातील प्रवास कसा उलटा जायचा आहे बरं का. श्रवण भक्ती चालली आहे बरं का. श्रवण भक्ती म्हणजे स्थूल श्रवण करून मला किती सूक्ष्म सूक्ष्म अंतरंगामध्ये जायचंय आपल्याला विचार करता येईल. आणि अशा श्रवण भक्तीच्या साह्याने आपल्याला इथपर्यंतचा प्रवास श्रवण भक्तीनेच करायचा आहे. म्हणजे किती सूक्ष्म विचार आपल्याला करायचा आहे सांगितलंय बघा समर्थांनी. मग तेवढी आपण सूक्ष्म श्रवण भक्ती केलेली आहे का? आपल्याला नवविध भक्तीच्या एक एक पायऱ्या टप्प्याने जायच्या आहे. शास्त्र शुद्ध बघितलं तर एकाच भक्तीने सुद्धा तरुण जात आहेत. परीक्षित 7 दिवसामध्ये भागवत ऐकलं आणि तरुण गेला. एकाच श्रवण भक्तीने तो तरुण गेला. जसा परीक्षित तरुण गेला तसाच जो गोकर्ण महात्म्य, गोकर्णाने ज्याला भागवत सांगितलं तो त्याचा धुंदुकारी, अत्यंत दुराचारी आहे, अत्यंत वाईट आहे. पण तरी सुद्धा त्यांनी भागवत ऐकलं 7 दिवस आणि तोही तरुण गेला. कारण स्वेच्छा, स्वतःच्या इच्छेने ऐकलं होतं. 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि ईश्वरेच्छा प्रारब्ध. आपण आता विचारू, आत्ताचं जे श्रवण चाललंय स्वतःच्या इच्छेने करतोय का कुणीतरी सांगितलंय म्हणून करतोय का ईश्वराच्या इच्छेने करतोय? प्रत्येकाचं प्रत्येकाला माहिती. माझं प्रारब्ध मीच तयार करणार आहे. मग श्रवण भक्तीचा जो टप्पा आहे हा पहिला, हा मला जाणीवपूर्वक स्वीकारायचा आहे. म्हणून या एकाच भक्तीने सुद्धा तरुण गेलेले आहेत. एकच कोणती भक्ती केली तरी पण तरुण जाणं शक्य आहे. पण सर्वसामान्यांना ते शक्य नाही, कारण तेवढं एकच आपल्याला नाही ना करता येणार. आपल्याला बाकीचे व्यवहार करायचे. शेवटी आपण कुटुंब स्वीकारलेलं आहे, आपण प्रपंच स्वीकारलेला आहे. तेव्हा याच्यामध्ये राहून शास्त्र शुद्ध जास्तीत जास्त आपल्याला जितकं करता येईल तितकं करायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणताय करायचंय ना तर प्रपंच शरीराने सुखे करावा आणि अंतःकरणाने परमार्थ करावा. मग इथे हा सगळा विचार करून आपल्याला करायचं आहे. आणि मग म्हणून ऐसेही विचारांची कामे आपण विचार करतोय आणि म्हणून विचारांनी आपण श्रवण भक्ती समजावून घेतोय. यानंतरची जी भक्ती आहे तर ती म्हणजे कीर्तन भक्ती आहे. खूप छान कीर्तन भक्तीचा श्लोक आहे बरं का. कीर्तनम मुनिभिः प्रोक्तम. काय सुंदर श्लोक आहे बघा. कीर्तनम मुनिभिः प्रोक्तम हरेर लीला प्रगायनम. कीर्तनम मुनिभिः प्रोक्तम. जे कीर्तन कोण करतं? जे मुनी संत महंत आहेत ते कीर्तन करतात सतत. त्या मुनींकडनं भगवंताचं कीर्तन घडतं. हरेर लीला, काय गातात ते? हरीची लीला गातात. प्रगायनम, विशेषत्वाने तेवढंच ते गातात, बाकी काहीच गायन करत नाही. हरेर लीला याचा अर्थ कीर्तनकार जो आहे, जो कीर्तन भक्ती करणारा आहे तो हरीची लीला गातो. आणि हरीची लीला गातो याचा अर्थ 2 शब्द दिलेत बरं का, तिथे श्लेषालंकार आहे. हरीची लीला गातो याचा अर्थ ईश्वराची काय करतो तो? तर ईश्वराची कृपा करतो आणि म्हणून त्याला हरदास म्हणतात. हरदास याचा अर्थ तो हरीचा दास असतो. जो हरीचा दास होतो, जो ईश्वराचा दास होतो आणि ईश्वराचा दास होऊन ईश्वराचं गुणसंकीर्तन करतो, त्याला काय म्हटलेलं आहे? तो हरदास आहे. आणि म्हणून त्यांनी केलेलं मुखानी जे आहे ती कीर्तन भक्ती आहे. आणि दुसरा हरदासाचा शब्द सांगितलाय, जो हर क्षणी म्हणजे प्रत्येक क्षणी परमात्म्याचं स्मरण करून कार्याला प्रारंभ करतो, तोही हरदासच आहे. हर क्षणी प्रत्येक क्षणी परमात्म्याचं स्मरण करून कार्य करतो, तोही हरदास आहे. अशा हरदास कोणाला म्हटलेलं आहे? ही उपाधीच कोणाला आहे? जो कीर्तन करणार आहे. आता विचारूया, आपण या कोणत्यामध्ये बसतो? मी कीर्तन भक्तीमध्ये या हरदास या एका शब्दामध्ये तरी बसतोय का? मग आपल्याला ते झेपतंय का? कीर्तन म्हणजे काय आहे? आणि म्हणून कीर्तन मुनिभिः प्रोक्तम. कीर्तनामध्ये मुनी हरीची लीला गातात, त्याचं स्वरूप गातात, त्याचं ज्ञान गातात, नित्य त्याचं स्तवन करतात
आणि विशेषत्वाने त्याच्या प्राप्तीसाठी स्तवन केलं जातं, त्यांना हरदास म्हणतात. ही कीर्तन भक्ती आहे. गमतीने खूप छान म्हटले, कीर्तन शब्द कसा तयार झालाय म्हणे, नर्तकीच्या विरुद्ध कीर्तन नर्तकी. मी नर्तकी म्हणजे कोण आहे? ही माया आहे. जी माया, ज्या मायेमध्ये तुम्ही आम्ही राहतो, या विश्वामध्ये लक्षावधी विषय आहेत, अनेक गोष्टी ज्या तुम्हाला मला आकर्षित करणाऱ्या आहेत. या आकर्षित होणाऱ्या क्षणोक्षणी आपली वृत्ती त्या नाना हजारो विषयांकडे जाते आणि ते विषयांकडे गेल्यानंतर ती मला पाहिजे ते विषय मला हवे असं मला वाटतं. आणि जेव्हा मला विषय हवेत असं वाटतं तेव्हा ही माया मला नाचवते की नाही. मग ते मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात. मग धन नसेल तर धन कमवावं लागतं, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जावं लागतं. किती नाचवतेच ती माया. आणि म्हणून ही नर्तकी असणारी माया, तिचा जर प्रभाव कमी करायचा असेल तर शास्त्र म्हणतं जीवानी काय करावं, तर जीवाने भगवंताचं कीर्तन करावं, गायन करावं. जेणेकर म्हणजेच काय आहे, जे आपण श्रवण केलेलं आहे, यत कथनम तत् यत श्रवणम, जे श्रवण केलेलं आहे तेच काय करायचंय आता आपल्याला गायचंय. तत् कथनम तत् गायनम, त्याचंच गायन करा. त्या परमेश्वराचं स्तवन ऐकलेलं आहे त्याच्याविषयीच बोला, त्याच्याविषयीच गा, त्याचं सगळं करा. आणि म्हणून श्रवणामध्ये भगवंताच्या निरपेक्ष लीलांचा आपल्याला आनंद मिळतो. बघा, खूप सुंदर रामाची कथा किंवा कृष्णाची कथा ऐकली की किती बरं वाटतं. संतांच्या कथा ऐकल्या की आपल्याला इतका आनंद होतो, खूप आनंद होतो. याचा अर्थ श्रवणामध्ये निरपेक्ष आनंद मिळतो. आणि तो निरपेक्ष आनंदाचं वैशिष्ट्य असं आहे, तो आनंद निरपेक्ष मिळाला ना की तो दुसऱ्याला दिल्याशिवाय राहतच नाही. आपण सहज तो दुसऱ्यांना देतो. विवेक सिंधुकार म्हणजे मुकुंदराजे आहेत, त्यांनी याला छान म्हटले, घालेपणाची ढेकर ते म्हणतात. घालेपणाची ढेकर देती जेवणार. ज्यांचं पोट भरलेलं ना ते पोट भरून ढेकर देतात. याचा अर्थ पोटभर जेवल्यानंतर काढावी लागत नाही ढेकर, ती आपोआपच येते. तसं श्रवणामध्ये परमेश्वराच्या लीलेचा, त्याच्या महतीचा निरपेक्ष आनंद भक्ताला प्राप्त झाला की आता त्या भक्ताला इतका आनंद होतो, तो आनंद दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला राहवतच नाही. जी चांगली गोष्ट आहे ती आपल्याला दुसऱ्याला सांगितल्याशिवाय राहवते का? सहज आपण सांगतो की नाही. हे जे सहज सांगणं आहे आणि म्हणून हा मिळालेला आनंद आता बोलल्याशिवाय होत नाही. आणि ही जी एके अंतःकरणाची स्थिती आहे त्याला काय म्हटलेले, त्याला कीर्तन भक्ती म्हटलेले. जे कीर्तन म्हणजे टाळ घेतले पाहिजेत, वीणा असली पाहिजे, चिपळ्या असल्या पाहिजेत, तबला पाहिजे, पेटी पाहिजे. हेही कीर्तनाचा प्रकार आहे बरं का. सामुदायिक कीर्तनाचा तो एक प्रकार आहे. मग ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय कीर्तन आहे, नारदीय कीर्तन आहे, पूर्वरंग आहे, उत्तर रंग आहे. पूर्वरंगामध्ये तत्वज्ञान आहे, उत्तर रंगामध्ये भक्ताचं किंवा एखाद्या भगवंताचं चरित्र लावलेलं असतं, ज्याच्यामध्ये त्याची कर्तुम लीला वर्णन केलेली असते की जेणेकरून आपल्या श्रद्धेला बळकटी यावी. कीर्तन भक्तीचं वैशिष्ट्यच मुळामध्ये ते आहे. अशी ही कीर्तन भक्ती आहे. आता ही कीर्तन भक्ती जी आहे, या कीर्तन भक्तीमध्ये विशेषत्वाने भगवंताचे जे गुणसंकीर्तन आहे ना, ते गुणसंकीर्तन केलं जातं. हे कीर्तन भक्तीचं वैशिष्ट्य आहे बरं का. आता कीर्तन भक्तीचे 2 विशेषत्वाने प्रकार सांगितले जातात. कीर्तन भक्ती म्हटल्याबरोबर 2 प्रकार आपल्या समोर शास्त्रांनी मांडलेले. एक म्हणजे वैयक्तिक कीर्तन भक्ती आणि एक म्हणजे सामुदायिक कीर्तन भक्ती. आता सामुदायिक कीर्तन भक्ती कोणती? जसं मी आता सांगितलं, मंदिरामध्ये एखादा कीर्तनकार आहे, आमचे मकरंद बुवा कीर्तन करायला लागले की किती आनंद होतो सगळ्यांना. किती गोड कीर्तन करतात, विसरून जातो आपण, सगळं देहभान जातो. ते कथा सांगायला लागले की झालं, डोळ्यातून आपल्या पाणी यायला लागतं, आपल्या सगळ्या अंतःकरणाचं द्रवीभवन व्हायला लागतं. हे सामुदायिक कीर्तन आहे बरं का. ज्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा उठून आपण आपलं घरदार सोडतो आणि एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला जातो तेव्हा काही काळापुरतं आपण घराचा त्याग केलेला आहे. म्हणजे त्या घराविषयी आपल्याला वैराग्य आहे की नाही. जेवढा वेळ त्याग केलाय तेव्हा त्या घराचं वाटोळं होतं का? काही नाही. जायचं म्हणून आपण काम करून गेलेलो असतो, आल्यावरती उत्तम काम करत असतो. याचा अर्थ उत्तम कर्तव्यार्थी आढळून आपला प्रपंच अधिक चांगला होतो.
आणि असं कीर्तन जेव्हा करतो तेव्हा त्या कीर्तनाचा परिणाम शास्त्र असं म्हणतं, तिथं गेल्यानंतर कळत न कळत आपण सत्संगामध्ये असतो आणि जेव्हा आपण सत्संगामध्ये असतो तेव्हा भगवंताची कीर्ती श्रवण करत असतो, त्याला कीर्तन भक्ती म्हणतात. तेव्हा साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होते. आपण काही साधन करतो का तेव्हा? आपण काही नाम घेतो का तेव्हा? काही पूजा करतो का तेव्हा? काही ध्यान करतो का तेव्हा? डोळे मिटून बसलेलो आहोत का? काही नाही बरं का. पण तरी सुद्धा जितका वेळ कीर्तनात आहोत तितका वेळ त्या कथेशी इतके एकरूप झालेलो असतो की त्या भगवंताशी एकरूप झालेलो असतो आणि त्यामुळे भगवंताशिवाय दुसरं आपल्याला काही आठवत नाही. नामाला बसल्यानंतर अशी स्थिती होते का? आठवा बरं. माळ घेऊन नामाला बसल्यानंतर फक्त भगवंत आठवतोय आणि बाकी सगळं विसरलोय, अशी स्थिती होते का? नाही होत. पण कीर्तन भक्तीमध्ये होते की नाही? याचाच अर्थ कीर्तन भक्तीच्या सत्संगामध्ये साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं. अशी कीर्तन भक्ती ही सामुदायिक भक्ती आहे. मग वैयक्तिक स्तरावरती भक्ती कोणी केली हो? वैयक्तिक स्तरावरती अशी कीर्तन भक्ती कोणी केली? वैयक्तिक स्तरावरती केलेली भक्ती ज्याच्यामध्ये कोण कोण आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जी शास्त्रसंमत आहे, सर्व गोपींनी केलेली भक्ती ही वैयक्तिक कीर्तन भक्ती आहे. त्या गोपी घरामध्ये काय करायच्या? त्या लोणी काढायच्या, लोणी काढलेलं ते ताक करायचं, लोणी डेऱ्यामध्ये घ्यायचं, विकायला जायचं. पण विकायला जाताना सुद्धा कधी असं म्हणायचं नाही की मी लोणी विकते. राहायच्या गोकुळामध्ये बाजार होता मथुरेमध्ये, कारण तिथे लोक धनिक होते. मथुरेतल्या माणसांकडे लोणी विकत घेण्याची क्षमता होती, क्रयशक्ती त्यांच्याकडे होती, म्हणून गोपी तिथे जात होत्या. आणि जेव्हा तिथे विकायला जात होत्या लोणी, तेव्हा मुखाने काय म्हणायच्या? गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या. ही कीर्तन भक्ती आहे, लक्षात येईल. परिणाम काय झाला? एक दिवस म्हणे अशी एक गोपी, तिचा सगळे चित्तवृत्ती त्या कृष्णाकडे लागली आणि ती मुखाने म्हणते की गोविंद घ्या गोपाळ घ्या, गोविंद घ्या गोपाळ घ्या. त्याही काळामध्ये काही दुष्ट माणसं, तमोगुणी माणसं होती. एका गोपीच्या समोर एक तमोगुणी आला म्हणे, आणि तो म्हणतो काय विकतेस? गोविंद विकतेस? गोपाळ विकतेस? दे तुझा गोपाळ मला, रत्तल. त्या काळामधला रत्तल गोपाळ दे. छद्मीपणे तो म्हणाला. त्याला भगवंताचा अपमान करायचा नव्हता, पण त्याला त्या गोपीचा अपमान करायचा होता. आपल्या भक्ताचा अपमान भगवंताला नाही सहन झाला. गोपीला काहीच माहित नाहीये, तिची अंतःकरण वृत्ती त्या भगवंताशी इतकी एकरूप झाली आहे आणि ती व्यवहार करते, वैयक्तिक कीर्तनामध्ये ती व्यवहार करते आणि ती त्या माधवाचा भाव रत्तलमध्ये सांगतेय. आता तिने तागडी घेतली आणि ती लोणी तोलतीये, तिचं तेही लक्ष नाहीये. तिकडचं लोणी घेते, तागडीत घालते आणि तोलतीये. आणि ज्यानी तिची टिंगल केली त्या तमोगुणी भक्ताची नजर जेव्हा खाली गेली तेव्हा त्यांनी बघितलं मऊ मुलायम असलेल्या त्या लोण्यामध्ये एवढी छोटीशी बाळकृष्णाची मूर्ती प्रगट झाली आणि त्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केली. अत्यंत तमोगुणी असणाऱ्याला त्या भगवंताचं दर्शन झालं. का झालं? कारण आपल्या भक्ताचा केलेला अपमान भगवंताला नाही सहन झाला. हा कीर्तन भक्तीचा महिमा आहे. निर्गुण निराकार परमात्म्याला प्रगट करायला लावणं अत्यंत वैयक्तिक कीर्तन करून हे गोपींनी केलेलं आहे, हे मीराबाईंनी केलेलं आहे, हे नरसिंह मेहतांनी केलेलं आहे, हे प्रल्हादांनी केलेलं आहे, हे ध्रुवानी केलेलं आहे, अनेकांनी केलेलं आहे. आमच्या मंदाताई म्हणतात ही सगळी चरित्र ऐका. जोपर्यंत मी ध्रुव होत नाही तोपर्यंत ध्रुवाचं चरित्र मला ऐकलं पाहिजे. जोपर्यंत मी प्रल्हाद होत नाही तोपर्यंत मला प्रल्हादाचं चरित्र ऐकलं पाहिजे. याला वैयक्तिक कीर्तन भक्ती म्हणतात. म्हणून कीर्तन याचा अर्थ भगवंताचं गुणसंकीर्तन करणे, आणि गुणसंकीर्तन करणे याचा अर्थ त्याचं गुणगान करणे, त्याचं स्तवन करणं. त्याच्यामध्ये 3 प्रकार दिलेत बरं का कीर्तनामध्ये. किती प्रकार आहेत? 3. एक म्हणजे गुणकीर्तन, म्हणजे भगवंताचे गुण काय आहेत त्यांचं कीर्तन करणं. दुसरं म्हणजे त्याच्या लीला, कृष्णाने किती लीला केल्या. मग कधी त्यांनी गोवर्धन उचलला, कधी त्यांनी काय केलं तर दामोदर लीला केली, कधी त्यांनी काय केलं तर त्यांनी ती मठ फोडले सगळ्यांचे. ह्या सगळ्या लीला आपण किती कौतुकाने ऐकतो. त्या लीला वर्णन
हेही काय कशामध्ये येतं तर कीर्तन भक्तीमध्येच येतं. आणि त्यानंतर नामकीर्तन आहे. नामकीर्तनाला कीर्तन भक्तीमध्ये नाम संकीर्तन असं आहे. आपण एकटे जेव्हा बसतो तेव्हा नाम म्हणतो, पण सामुदायिक जेव्हा नाम घेतो तेव्हा त्याला एक लय असते बघा. एक तर वैखरीने म्हणतो, आणि जेव्हा वैखरीने म्हणतो तेव्हा त्याला लयबद्धता येते. लयबद्धता आली की त्याच्यामध्ये ताल आहेत वगैरे सुंदर, ऐकायला किती बरं वाटतं. आत्ता होतं ना मकरंद बुवांच्या आवाजातलं श्रीराम जय राम जय जय राम, बाजूने सगळे लोक भक्त म्हणत होते. हे नाम संकीर्तन आहे बरं का. नाम संकीर्तनामध्ये वैखरीने केलेलं लयबद्ध असणारं असं ते नाम आहे की जे अतिशय आपण वैखरीने म्हणताना त्याला ताल आहे, लय आहे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये दंग होतो. आणि अशी जी भक्ती आहे ती कोणती आहे तर ती नाम संकीर्तन भक्ती आहे. आणि अशी नाम संकीर्तन भक्ती संतांनी केलेली आहे. म्हणून पहिली भक्ती आपण बघितली ती श्रवण भक्ती बघितली. दुसरी भक्ती जी बघितली ती आपण कीर्तन भक्ती बघितली. आणि आता तिसरी भक्ती जी आपण बघणार आहोत ती नामस्मरण भक्ती आहे. आता नामस्मरण भक्तीला मी फक्त आज स्पर्श करणार आहे. नामस्मरण म्हणजे काय तेवढा थोडा विचार करूया आपण, शास्त्रशुद्ध विचार करूया, आणि मग आपण हळूहळू पुढे जाऊया. खरं सांगायचं तर आपण बृहद अरण्यकातली जी श्रुती घेतली होती ती श्रुती उपासनेची जी होती ती उपासनेच्याच बरोबर ती नामस्मरण, अखंड परमेश्वराचं स्मरण करणं अशाच अर्थाची ती श्रुती होती. त्या श्रुतीच्या आधाराने आपण नामस्मरण भक्तीचा विचार करणार आहोत. नामस्मरण दोन शब्द आहेत, नाम अधिक स्मरण. सगळ्या संतांनी एकमुखाने गायलेली, सर्व संतांनी म्हणण्यापेक्षा सर्व धर्मामध्ये सुद्धा बरं का. आपल्याला वाटतं आपल्या वैदिक हिंदू धर्मामध्येच आहे का, नाही. तुम्ही इस्लाममध्ये जा किंवा तुम्ही आणखीन कोणत्याही धर्मामध्ये, प्रत्येकाचे माळ आहेत आणि त्या माळाचा रंग वेगळा आहे, त्या माळेमधल्या मण्यांची संख्या वेगळ्या असतील, त्या प्रत्येकाचं तत्वज्ञान एकच आहे, पण तत्व पुन्हा एकच आहे. त्यांचं तेही एकमेव निर्गुण निराकार तत्व मानतात, आपणही तेवढंच एक निर्गुण निराकार तत्व मानतात. नाव त्याला काही द्या, तुम्ही आम्ही ओम म्हणू ते अल्लाह म्हणतील, काय म्हणायचं ते आपल्याला तो विषय नाही. ते रहीम म्हणतील तर आपण राम म्हणू, तो सगळा विषय आपला आत्ताचा नाहीये. पण माळ म्हणजे नामसाधना जी आहे ती सगळ्या संतांनी मान्य केलेली अशी ही साधन आहे. अतिशय सोपं साधन आहे. सर्व संतांनी हरिपाठ लिहिलेला आहे, सगळ्या संतांचा हरिपाठ आहे बरं का. जसा माऊलींचा हरिपाठ आहे, नाथांचा हरिपाठ आहे, तुकोबारायांचा हरिपाठ आहे, मुक्ताईचा हरिपाठ आहे, सोपान काकांचा हरिपाठ आहे, निवृत्तीनाथांचा हरिपाठ आहे, समर्थांचा सुद्धा हरे राम हा मंत्र सोपा जपारे या नावाखाली हरिपाठ आहे. याचा अर्थ नाम महतीची वेगळी गायलेली जी स्तवन आहेत त्याला हरिपाठ म्हणतात. हे सगळ्या संतांनी केलेली रचना आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपली सगळी जी इंद्रिय आहेत ती कठोपनिषद म्हणतं की ही परांची खाणी, ही सगळी इंद्रिय बहिर्मुखच विधात्यांनी दिलेली आहेत. ती विधात्यांनी दिलेली बहिर्मुख जर तुम्हाला आम्हाला सहज आवरायची असतील तर निदान त्यांची बहिर्मुख धाव थांबवण्यासाठी एक शास्त्रशुद्ध काहीतरी आपल्याला अवलंबन पाहिजे. आणि ते म्हणजे काय आहे तर ते नाम आहे. नुसतं नाम नाही, ते भगवत नाम आहे. कारण भगवंताच्या नामाचे सर्व गुणधर्म त्याच्यामध्ये आहे. कळत न कळत भगवंताचं सर्व सामर्थ्य त्याच्या त्या नामामध्ये येतो. आणि असं हे नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि त्या नामावरून आलेली जी भक्ती आहे ती नामस्मरण भक्ती आहे. म्हणून नाम वेगळं आहे, स्मरण वेगळं आहे, आणि नामस्मरण भक्ती वेगळी आहे. बघा बरं का, इतके शब्द आपण कधी विचार नाही करत. नाम सगुणाशी निर्गुण निगडित आहे, स्मरण निर्गुणाशी निगडित आहे, आणि नामस्मरण भक्ती सगुण निर्गुण उभय रूप निगडित आहे. मग अशी जी भक्ती आहे की जी सगुण निर्गुण उभय रूप असणारी ती भक्ती, त्याचा आपल्याला पूर्ण परिपूर्ण जर विचार करायचा असेल तर तो शास्त्रशुद्ध विचार करायचा असेल तर आधी नाम म्हणजे काय विचार करूया बरं का. खूप छान संतांनी विचार केलाय. जितेंद्र महाराज म्हणून एक महाराज आहेत, त्यांनी खूप सुंदर विचार केलाय. ते म्हणतात नामस्मरण भक्तीमध्ये नाम हा शब्द येतो. कधी विचार केलाय का की नाम या शब्दावरून नामस्मरण भक्ती आलेली. नामामध्ये काय वैशिष्ट्य आहे, या नामाचं वैशिष्ट्य काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे.
मग ते म्हणतात नाम याचा अर्थ, नाम शब्दाची व्युत्पत्ती सांगताना त्यांनी 2-3 प्रकारांनी सांगितलेली बरं का. ते म्हणतात ना म्हणजे नारायण, म म्हणजे जीवानी मनाचा लय कोणामध्ये करायचा, तर त्या नारायणामध्ये करायचा. म्हणून नारूपी नारायणामध्ये जीवरूपी मनाने आपला मनाचा लय ज्याच्यामध्ये करायचा त्याला काय म्हणतात, नाम म्हणतात. नाम शब्दाची पहिली व्युत्पत्ती. दुसऱ्या व्युत्पत्तीमध्ये ते म्हणतात नाम कसं आहे, एक आपण म्हणतो ब्रह्म आहे जे निर्गुण निराकार आहे, ज्ञान स्वरूप आहे. मग त्याची शक्ती कशी आहे, तर ती ईश्वर रूपी म्हणजे ती माया आहे, ती त्रिगुणात्मिका आहे आणि सगळा विश्वाचा व्यापार तिचा आहे. त्यामुळे कर्तृत्व ईश्वराचं म्हणजे मायेचं आहे आणि ती माया आहे आणि त्या दोघांनी मिळून, या अद्वयाने मिळून या विश्वाचा सगळा पसारा मांडलेला आहे. त्यातला तो भगवंत काहीच करत नाही, ते ब्रह्म काहीच करत नाही. कर्तृत्व कोणाचं आहे, तिचं आहे. पण ती कोणाच्या स्वाधीन आहे, तर ती त्याच्या स्वाधीन आहे. मग आता ना म्हणजे नारायण आणि म म्हणजे महालक्ष्मी किंवा महामाया. ही माया कुणाच्या स्वाधीन आहे, ती नारायणाच्या स्वाधीन आहे. नारायण याचा अर्थ नार, नार याचा अर्थ समुदाय. अयनेचे 4 अर्थ सांगितलेत, निवासस्थान, प्रवर्तक, जाणणारा, हे सगळे आपण अर्थ बघितले पहिल्या वेळेचे. याचा अर्थ संपूर्ण या विश्वामध्ये किती गोष्टींचा समुदाय आहे. नार याचा अर्थ समुदाय, किती माणसांचा समुदाय आहे, वृक्षांचा समुदाय आहे, वेलींचा समुदाय आहे, प्रत्येक गोष्टींचा, पंचमहाभूतांचा समुदाय आहे. या प्रत्येकाच्या आतमध्ये जे तत्व आहे, जे निवास करणारं आहे, त्याला जाणणारा आहे, त्याला प्रेरणा देणारा आहे, त्याला सतत काहीतरी करायला लावणारा आहे, हे सगळं तत्व म्हणजेच काय, तर नारायण तत्व आहे. मग या नारायणाच्या मध्ये, याच्यामध्ये कोण, त्याची शक्ती जी आहे महामाया किंवा महालक्ष्मी, म्हणून ना आणि म म्हणून ब्रह्म आणि ब्रह्माची शक्ती, नारायण आणि शक्ती म्हणून शिवशक्तीचं ऐक्य रूप म्हणजे काय, तर ते नाम आहे. नाम हे भगवंताचं प्रगट रूप आहे आणि नाम जर भगवंताचं प्रगट रूप असेल तर संत इतके कृपाळू आहेत की संतांनी त्या परमात्म्याला प्रगट केलं. पण ते प्रगट ज्या माध्यमातून केलं, ते माध्यम कोणतं आहे, तर ते माध्यम म्हणजे नाम आहे. आणि त्याच नामाच्या साह्याने आपण नामीपर्यंत जाऊन पोचू शकतो आणि या नामीला प्रगट व्हायला काय करतो, तर भाग पाडू शकतो. जसं ध्रुवानी आणि प्रल्हादानी केलेलं आहे. इतकं नाम घेतलं, इतकं नाम घेतलं की भगवंताला सगुण रूपात यावं लागलं की नाही. याचा अर्थ त्यांनी स्वरूप जाणून केलं, नुसतं स्वरूप जाणलं नाही की त्याच्यासाठी जे जे काही करायचं ते केलंय. कर्म समर्पण करायचंय तेही केलंय, जीवभाव समर्पण करायचंय तेही केलेलं आहे, मनापासून काय केलेलं आहे तर नाम गायलेलं आहे. हे सगळं ही लहान बालक आहेत पण त्यांना कळतंय. आणि म्हणून हे सगळं नाम या एका शब्दामध्ये एवढं काही आहे. आणि मग त्या नामाचं जे सामर्थ्य भगवंताचं त्या छोट्याशा नामामध्ये आहे. आणि म्हणून ते जे काही नाम आहे ते त्याचं नाम बीज आहे आणि म्हणून ते बीज मंत्र आहे. जितका बीज मंत्र आहे तितका तो कसा आहे, तर तितका तो अधिक सामर्थ्यवान आहे. आणि जे काही सामर्थ्यवान आहे ना, तर ते अत्यंत कसं आहे, तर ते फलदायी आहे. आणि असा जेव्हा असं परमेश्वराचं नाम आहे आणि त्याच्यावरती आधारित असणारी जी भक्ती आहे ती नामस्मरण भक्ती आहे. आणि ती शास्त्रशुद्ध नामस्मरण भक्ती बघणार आहोत. आणि आता स्मरण करणे याचा अर्थ जाणीवपूर्वक करणे. सुरुवातीला जेव्हा जाणीवपूर्वक स्मरण केलं जातं मग त्याला आपण नाम म्हणतो, नाम घेणं म्हणतो. ते सगळे टप्पे आपण बघूया त्यातले काय काय आहेत. मग ज्याच्या आलंबनाने केलं जातं, मग जर माझ्या हातात स्मरणी असेल तर तो जप आहे, बैठकीने केलेलं असेल, वैखरीने केलेलं असेल तर ते नाम असेल, मंत्र असेल. आणि म्हणून नामापासून सुरू झालेला प्रवास
हा हळूहळू कुठे जातो तर नामापासून जप, जपापासून मंत्र, मंत्रापासून सोहम साधनेपर्यंत जातो. म्हणजेच तो अजपापर्यंत जातो. आणि अजपानंतर मग तो काय नाहीच, मग जप घेणं नाहीच. कबीर म्हणतात तसं, राम हमारा जप करे हम बैठे आराम. तिथपर्यंतच्या प्रवासामध्ये शास्त्रशुद्ध नामस्मरण भक्ती म्हणजे काय हे सगळं आपल्याला बघायचं आहे. माझ्याकडे समोर बरोबर आता 5:14 झाले. 1 मिनिटामध्ये मी पुन्हा सगळ्या आत्तापर्यंतचा जो विषय केला त्याचा आढावा घेते आणि थांबते, आणि मग 10 मिनिटं आपल्याला काहीतरी प्रश्नोत्तर आहेत ठेवलेली आहेत. आज आपण कोणता कोणता विषय बघितला बघा. आज जो आपण विषय बघितला तो ईश्वराचे जे षडगुणेश्वर आहेत ते बघितले. त्यानंतर उपासनेचे जे प्रकार दिले, 7 प्रकार काकांनी दिलेले आहेत बरोबर. त्यातले पहिले 4 जे आहेत ते शास्त्रशुद्ध आपण बघितलं. एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. एक जड आहे, एक सगुण साकार आहे, एक सगुण निराकार आहे, एक निर्गुण निराकार आहे. संत जे आहेत ते पुन्हा सगुण साकार आहेत. संतांचं वैशिष्ट्य काय आणि सद्गुरूंचं वैशिष्ट्य काय ते बघितलं. ब्रह्म जाणणारे, ब्रह्म जानाती स एव ब्रह्मवे भवती, म्हणजे ब्रह्म जाणणारा त्याच्या देहासकट ब्रह्मस्वरूपच होऊन राहतो. आणि म्हणून त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर दुसरं कसलं स्मरण नाही, आपल्याला नित्य भगवंताचं स्मरण आहे, परमात्म्याचं स्मरण आहे. म्हणून संतांचं पूजन काय ते बघितलं. त्याच्या आधीचा जो टप्पा बघितला आपण, अहंगंड ध्यान. याचा अर्थ मी कोण आहे, कुठस्थ, त्याची उपासना कशी करायची ती बघितली. आणि 7व्या टप्प्यावरती पुन्हा ईश्वराची उपासना म्हणजे कर्माने, कर्माचरणाने ईश्वराची उपासना कशी करायची हे उपासनेचे 7 टप्पे बघितले. त्यानंतर पूजेचे काही बारकावे बघितले आपण, का करायचे, जे आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेले आहेत. कारण खूप अत्यंत वैज्ञानिक विचार त्या ठिकाणी आहे आणि आपला वैयक्तिक जीवाचं हित हे त्या पूजेमध्ये आहे आणि यासाठी ते दिलेले आहे. आणि म्हणून पूजेचे काही उपचार बघितले. त्यानंतर षडगुणेश्वर ईश्वर कसा आहे ते आपण बघितलं. त्याचे 6 गुण कोणते आहेत, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य किंवा धर्म. काही ठिकाणी करुणा पण म्हटले बरं का. या षडगुणेश्वरामध्ये काही करुणा, कारण तो कारुण्याचा सागर आहे, त्याला इतकी आपली करुणा आहे. आणि त्या करुणेमुळेच तर तो आपल्याला काय करतो तर लक्षात येतं की आपण अत्यंत ज्या वेळेला हवालदिल झालेलो असतो आपण, तेव्हा असाही येऊन त्याच परमेश्वराला हाका मारतो. आणि मग हाका मारल्यानंतर आपल्याला कळतं की माझी हाक त्याने ऐकलेली आहे. आपण म्हणतो परमेश्वर किती दयाळू आहे, त्यांनी माझी हाक ऐकली बरं. पण किती दिवस हाका मारायच्या, हाक मारल्यानंतर तो ऐकतो हे सुरुवातीला पटेपर्यंत हाक माराल, 1दा 2दा 3दा, पण नंतर मात्र नक्की कळलं पाहिजे की आता हाक मारायची गरजच नाही, कारण तो आतच आहे. मग सर्वांतरी आम्ही त्याला कळत नाही काय, माझं सुखही तर त्याला कळते आणि मला दुःखही कळते. पण जसं लहान मुलं आहे आईवडिलांशी शांतपणे लाडीकपणे बोलतं, तसं भक्तांनी मौन वैखरीचं समजून आतमध्ये भगवंताशी बोललं पाहिजे. आणि म्हणून आपणाचे संवाद आपण अशी जे तुकोबाराय म्हणतायत, ही भक्तीची आणि उपासनेची जी मर्म आहेत ती आपण समजून घेतली पाहिजे. आपणाचा वाद होई आपण अशी, मीच माझ्याशी बोललं पाहिजे, मीच माझ्याशी संवाद केला पाहिजे. हा, मीच माझ्या अंतःकरणाचा संवाद मौनाने आहे. शब्दे विण संवाद, तुझे विण अनुवादू, माऊली म्हणते की नाही. मी परमेश्वराशी काय बोलतोय बाहेरच्या कोणाला कळायची आवश्यकता नाही, कारण तो आता आत आहे ना, मग त्याच्याशी बोलणं आहे ना, ही पण उपासनाच आहे. आपण उपासनेचे सगळे मर्म बघतोय बरं का. आणि अशा प्रकारची उपासना आज आपण बघितली. षडगुणेश्वर म्हणजे काय ते पाहिलं. ईश्वराची निष्ठा, याचा अर्थ न अन्य, आपण त्याला अनन्य शरण असलं पाहिजे. न अन्य हा इति अनन्य हा, तुझ्याशिवाय मला दुसरी गती नाही, असा बुद्धीचा पक्का निर्णय झाला पाहिजे, ज्याला ईश्वर निष्ठा म्हणतात ते पाहिलं. आणि मग नवविधा भक्ती जी भागवतातली आलेली आहे त्यातलं श्रवण आणि कीर्तन बघितलं. आणि नामस्मरण बघितल्या, फक्त आपण स्मरणचा स्पर्श केला. 7:19 झालेली आहेत. या ठिकाणी आतापर्यंत सगळी केलेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करते, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते, इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. काही शंका असल्या तर विचारा, थांबते.
ज्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी एक एक करून आपले प्रश्न विचारले तरी हरकत नाही. पुढचे 10 मिनिटं आपल्याला प्रश्न उत्तर अलकाताई आपल्याला देतील. हॅलो अलकाताई, आवाज येतोय ऐकू? हॅलो अलकाताई, तुमचा आवाज म्यूट आहे, तो अनम्यूट करा. हा, मला ऐकायला येतंय. हा हा, मला असं विचारायचं होतं, ऐकू येतंय? येतंय येतंय येतंय. हा, जर मी ब्रह्म आहे असं आपण म्हटलं हम्म. तर मग माझ्याकडनं जी काही कर्म केली जातात ती ब्रह्माच्या स्फुरणेनेच होतात असं असं होत नाही का? होईल ना, मी ब्रह्म आहे हा शेवटचा टप्पा आहे ना. तिथपर्यंत ते सगळे साधक गेले असतील तर ब्रह्मभावामध्ये जर राहिलो तर मी ब्रह्म आहे म्हणायची गरजच नाही. मी ब्रह्म आहे का बोलायला लागते आपल्याला? मी ब्रह्म आहे का म्हणावं लागतं? हे म्हणणं याचाच अर्थ मी ते नाही असं मला अजूनही वाटतंय. त्या भावाला सहजता आलेली नाहीये ना. डॉक्टर काका एक सुंदर उदाहरण देतात. मला वाटतं मी गेल्या वेळेला ते सांगितलं होतं. मी पुन्हा एकदा ते सांगते. काका म्हणाले मला एकदा प्रवास करायचा होता आणि प्रवास करताना रात्रीचा प्रवास होता, तिकीट नव्हतं. मी स्टेशनवरती गेलो. स्टेशनवरती गेल्यानंतर साधं तिकीट मिळालं, पण रात्रभर बसून जाणं शक्य नाही. तेव्हा एक माणूस माझ्या समोर आला आणि तो म्हणाला, साहेब माझ्याकडे बर्थ आहे, माझं तिकीट देऊ का तुम्हाला? काका म्हणाले द्या, मी घेतलं त्याच्याकडून. तो म्हणाला एवढंच करा, आत्तासारखं पूर्वी नव्हतं काही की आपलं काय पॅन कार्ड घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा, तुमचा फोटो घेऊन जा, असं पूर्वी काही नव्हतं. तिकीट आहे ना, बसायचं कुठे. त्यांनी ते तिकीट दिलं आणि तो माणूस म्हणाला की माझं नाव विश्वास पाटील. डॉक्टर काका म्हणाले रात्रभर मी घोकत होतो. समजा टीसी आला तर काय, मी विश्वास पाटील, मी विश्वास पाटील, मी विश्वास पाटील, मी विश्वास पाटील, हे मला रात्रभर घोकावं लागलं. का घोकावं लागलं? कारण मी विश्वास पाटील नाहीये, मला माहितीये. टेम्पररी मला ते घोकावं लागलं. तसं जोपर्यंत मी ब्रह्मच आहे हा माझा बुद्धीचा पक्का निर्णय होत नाही तोपर्यंत मला सोहम साधना करायची. उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा. ध्यान आणि धारणा मध्यम आहे, खालचा टप्पा आहे. एकदा सहजता आली की मग ब्रह्मभावामध्ये राहिल्यानंतर मग ब्रह्म म्हणायचीही गरज नाहीये, काहीच आवश्यकता नाही हो. मग सगळं काही त्या ईश्वराचं स्वरूपच आहे. आता काका म्हणतात करत्या जीवानी करवित्याच्या आज्ञेत राहावं आणि स्वतः अकर्ताच व्हावं. आता बोलायची गरजच नाही, यतो वाचा निवर्तन. त्यामुळे ब्रह्मभावामध्ये ब्रह्मकर्मच घडणार आहेत ना. पण मी ब्रह्मकर्म करतो म्हटलं की अहम आला, बोलणंच नाही. सूक्ष्म सटल फरक आहे तो. हळूहळू साधनेने तो जाईल. सुरुवातीला आपल्याला वाटतं की मी ब्रह्मभावात आहे का. त्यामुळे असं पण आपल्याला तो विचार केला पाहिजे. ब्रह्मचिंतनातूनच आपण हळूहळू पुढे जातो. ओके. ब्रह्मभाव धारण करणे ही सोहम साधनाच आहे बरं का. त्यामुळे ती काही काळ आपल्याला करावीच लागेल. ती पटकन नाही ना फळाला येत, फार वेळ लागतो. हळूहळू आपल्याला वाटतं खरं. म्हणजे विचारसागरमध्ये त्यांनी म्हटले की लांबून येणारी गाडी जी येते ना, रात्रीच्या वेळेला अनुभव येतो. आपण प्लॅटफॉर्मवरती उभे असतो, तो दुरून गाडीचा प्रकाश दिसतो, तो प्रकाश दिसतो, प्रकाश दिसतो, प्रकाश दिसतो, पण ती जवळ यायला खूप वेळ लागतो. तसं साधना बराच काळ करावा लागतो. तेव्हा या गोष्टी थोड्याशा आपल्या आकलनाच्या किंवा जवळपास येतात. त्याही आल्यात असं म्हणू शकतच नाही आपण, कारण म्हटलं की पुन्हा बोलण्याचा प्रांत आला ना तो. काहीच मी धर्माधिकारी कोल्हापूरहून बोलतोय.
हा बोला ना. आपण त्या नामसाधनेमध्ये हा विवेकाचा वापर करतो हा आणि तिथे स्वेच्छा हा शब्द वापरलाय, स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वर ईश्वर इच्छा. इच्छा. ईश्वर इच्छा. हा तर परेच्छा आणि ईश्वर इच्छा केली तर आपण जास्त मूळ मायेपर्यंत म्हणजे मूळाधार चक्रापर्यंत जाऊ शकू ना. परेच्छा म्हणजे दुसऱ्याची इच्छा, ती गरजच नाहीये आपल्याला. हा साधना जी करायची ते स्वेच्छेनेच करणं योग्य ना, किंवा ईश्वराच्या इच्छेने करणं योग्य. हा 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 कुणीतरी बरं. सांगितलं मला, कोणीतरी सांगितलं चला आपण देवळात जाऊया, हम्म. आणि तिला वाटलं म्हणून मी देवळात गेले तर परेच्छेने गेले. पण खरंच मला वाटलं देवळात जावं, तर ही माझी स्वच्छा झाली. हा. तसं श्रवण स्वेच्छेने करणं आहे. बरं. भागवतामधलं वचन आहे की म्हणजे धुंदुकारीने जे श्रवण केले ना ते स्वेच्छेने केले, आणि नुसतं स्वेच्छेने केलेलं नाहीये, तर ते त्यांनी दिवस आणि रात्र असं श्रवण केलंय की श्रवण केल्यानंतर तो निराहारी राहिला. जे श्रवण केले त्याचं मनन केलंय, मननाचं निदिध्यासन झालं, आणि परिणामी काय झालं तर तो मुक्त झाला. हा. आणि म्हणजे हे मग सगळे टप्पे, पुढचे हळूहळू टप्पे आहेत ते. मी ती कथा भागवतातली धुंदुकारीची सांगितली. नाही, 7 ईश्वर इच्छा पण दिवसामध्ये आपण ईश्वराची इच्छेशिवाय तर होणारच नाही ना. आपण ईश्वराच्या चरणीच येतो, ते त्याच्या कृपा झाल्याशिवाय येत नाही. चित्तशुद्धीशिवाय शुद्ध तत्वाची ओढच लागत नाही तुम्हाला मला. आज आपण ही सगळी चर्चा करतोय याचा अर्थ ईश्वराची कृपा आपल्यावरती आहे म्हणून तर आपण सगळं सोडून बसलो इथे, नाही तर टीव्ही समोर बसलो असतो. हे घडतंय, हे ईश्वर इच्छेनच घडतंय. घडतंय तेच ईश्वर इच्छेनेच घडते ना. तुम्हाला मला बोलवणारा तोच आहे. बरोबर बरोबर बरोबर. आता वेगळी काय येते. श्रीराम. बरोबर. श्रीराम श्रीराम. तिने केल्यावर मला बोलल्यावर मी सांगते तुला काय सांगायचं. आणखीन कुणाला काही प्रश्न असतील, विचारायचे असतील तर आता विचारता नाही आले तरी पुढील काही काळासाठी आपण समूह प्रश्न उत्तरासाठी ओपन करणार आहोत. तर कुणालाही काही प्रश्न असतील तरी त्यांनी ग्रुपवरती विचारले तरी ताई त्याला समर्पक उत्तर देत. प्रश्न विचारा, ऑडिओवरती उत्तर देईन ना, लिहून पाठवा. हो, नेहमीप्रमाणे. शंका सगळ्यांच्या काही नसतील तर आपण आजच्या पुरतं इथं आपण थांबूया. पुढच्या सत्र ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण समूहावरती लिंक आणखीन ती सगळी माहिती प्राजक्त ताई देईलच आपल्याला. तर जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. शेवटचा श्लोक घेणार का कोणीतरी? म्हणतं प्राजक्ता ताई म्हणते ना. मी म्हणू का? हा म्हणा म्हणा. शुभदा ताई म्हणा. ओके. म्हणा. सर्वांनी डोळे बंद, हात जोडलेले. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. श्रीराम. धन्यवाद.